A very good evening to one and all present here. I, Professor Rutuja Deshmukh, on behalf of Kekewagh College of Pharmacy, Nasik, and Kekewagh Institute of Pharmacy, Chandori, welcome you all for this event. Kekewagh Education Society is the leading name in the field of education, not only in Nasik district, but even nationally since past 50 years. It was established by visionary leader late Padma Shri Karmavir Kakasaheb Wagh. There are total 36 institutes running in 9 different campuses and engaged in studies from KG to PhD in various fields. Kekewagh is known for academic excellence and is the most trusted brand in education. Every student faces the question of what next after class 12th. They have to decide a stream out of number of fields, and the only career guidance he or she is having is the opinion of their parents and teachers' judgment based on the marks and comments of their friends and neighbors. It is at this point our organization decided to help the students sail through these turbulent times. In this context, we have organized today's session. First of all, I would request Professor S.P. Godse to introduce the today's session. नमस्कार. केकेवाग कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक आणि केकेवाग इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चांदोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित औषध निर्माण क्षेत्रातील व्यवसाय संधी आणि B.Pharm आणि D.Pharm या कोर्सेसचे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सत्राचे सर्व उपस्थित विद्यार्थी आणि पालकांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या सत्राचं विशेष महत्व असं की आतापर्यंत अनेक वर्ष 12वीचा निकाल लागला, CET ची परीक्षा झाली की पुढील अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश एका ठरलेल्या निश्चित वेळापत्रकानुसार पार पडत असतात. अनेक वर्षांपासून हे प्रवेश आम्ही जवळून बघत असल्यामुळे त्यात इन्व्हॉल्व असलेले सर्व शिक्षक, महाविद्यालय, ही जी प्रक्रिया आहे प्रवेश प्रक्रियेची ती साधारणतः शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर म्हणजे मे पासून ही महाविद्यालय स्तरावर सुरू झालेली असते. परंतु ह्या वर्षी जो काही कोरोनाचा जागतिक साथीचा प्रकार उद्भवलेला आहे तो आपल्या सर्वांसाठीच एक न भूतो न भविष्यती असा एक प्रकार आहे आणि त्यामुळे त्याने आपल्या दैनंदिन जीवनावर खूपच परिणाम घडून आणलेला आहे. आणि जसं आपलं दैनंदिन जीवन बदललंय त्याच प्रकारे खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामुळे बंद झाल्या. ज्या लॉकडाऊन पिरियड मध्ये आपण होतो त्या लॉकडाऊन पिरियड मुळे अनेक गोष्टी ह्या बंद झाल्या, त्यातल्या अजूनही काही मार्गावर आलेल्या नाही. आणि या लॉकडाऊनचा एक मोठा फटका आपल्या शिक्षण क्षेत्रालाही बसला आणि त्यामुळे आपण मागचं शैक्षणिक वर्ष एका वेगळ्या प्रश्नाला तोंड देत आपण कंप्लीट केलं. परंतु ह्या वर्षीचे प्रवेश जे आता होऊ घातले आहेत त्याबद्दल अजूनही निश्चिती कोणत्याही पातळीवर आपल्याला दिसून येत नाही. कारण अजूनही आपल्याकडे साथीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ती साथ कमी होईल किंवा आटोक्यात येईल असं याची काही लक्षणं नाहीत. त्यामुळे अजूनही ह्या वर्षीच्या प्रवेशांचं काय होणार हा सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असलेला प्रश्न, याचं खात्रीशीर उत्तर, एक संयुक्तिक उत्तर कुणाकडेही नसल्यामुळे प्रवेशाचा होणारा गोंधळ हा खूप वाढत चाललाय. तर या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी आजच्या सत्राचा सर्व विद्यार्थी आणि पालकांना उपयोग होईल याची मला नक्कीच खात्री आहे. B.Pharmacy प्रवेश प्रक्रियेसाठी CET ही अनिवार्य असते.
कारण प्रवेश प्रक्रियेचा निकष हा 12वीचे मार्क असला तरी मेरिट लिस्ट बनण्यासाठी सीईटी ही अनिवार्य असते आणि त्यानुसार मेरिट लिस्ट बनत असते. परंतु या वर्षीच्या सीईटीचं स्वरूप आणि ती होणार की नाही इथून प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यामुळे या बी फार्मच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विशेषतः सर्व पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ह्या प्रवेश प्रक्रियेचं जे काय मार्गदर्शन सत्र आपण आयोजित केलं आहे यामध्ये तो भाग पण आपण घेतलेला आहे की सीईटी होणार की नाही होणार, कारण हा मूलतः सर्व शासकीय स्तरावर असलेला प्रश्न असेल. परंतु प्रवेश प्रक्रियेचं स्वरूप मूलतः तेच राहील, कारण सीईटीतनं तुम्ही सीईटी पास होणार आणि त्यातनं तुमचं मेरिट बनत असतं, परंतु प्रवेश प्रक्रिया बदलत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण बी फार्मच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती घेऊ तर त्यावेळेस आपण मूलतः आतापर्यंत प्रवेश प्रक्रिया कशी होत आली त्याचा एक आढावा घेणार आहोत आणि त्यातून तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांना ती उत्तरं दिली जातील. बी फार्मच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल मात्र तसं काही नाहीये. तिथे सीईटी नसल्यामुळे तिथले प्रवेश जसे आतापर्यंत होत आले तसेच होत असतील आणि तसेच यावर्षी होणार आणि त्याचंही मार्गदर्शन आमचे डी फार्म कॉलेजचे प्राचार्य हिरोळे सर आपल्या सर्वांना देणार आहे. आजच्या कार्यक्रमाचं एकूण स्वरूप असं आहे की बी फार्मच्या प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन, डिप्लोमा कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेचं मार्गदर्शन आणि फार्मसी म्हणजे औषध निर्माण क्षेत्रातील एकूण व्यवसाय संधीचा आढावा घेणं असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. आपण कार्यक्रमाची सुरुवात करताना सुरुवातीला आपण बी फार्मसी म्हणजे फार्मसीचा डिग्री अभ्यासक्रम जो आहे त्याच्या प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शनापासून याच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. त्यानंतर आपण डिप्लोमा कोर्सच्या अभ्यासक्रमाची त्या प्रवेश प्रक्रियेचं एकूण प्रोसेस कशी असतील त्याचा आढावा आपल्याला आमच्या डिप्लोमा कॉलेजचे प्राचार्य देतील आणि नाशिकच्या बी फार्म कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जैन सर हे एकूण औषध निर्माण क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी याच्यावर मार्गदर्शन करतील. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण बी फार्मच्या प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनाने करूया. हो सर, शेअर करायचं ना. नमस्कार, पुन्हा एकदा आजच्या चर्चा सत्राला उपस्थित सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मनपूर्वक स्वागत. मी प्राध्यापक संदीप गोडसे, केकेवाग कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक आणि केकेवाग इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चांदोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन चर्चा सत्रामध्ये सर्व उपस्थितांचे स्वागत करतो. आता मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. ओके, म्हणजे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया. आणि मी बी फार्मसी म्हणजे फार्मसीच्या डिग्री कोर्सच्या सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस बद्दल बोलणार आहे. तर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आणि आपल्या आजच्या विषयाचा स्कोप मर्यादित असेल ऍडमिशन टू फर्स्ट इयर अँड डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी. तर या संदर्भात जी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते तिचं एकूण स्वरूप त्याची ओळख आपण करून घेणार आहोत. तर व्यावसायिक महाराष्ट्रातील जेवढे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत तर त्यांची ऍडमिशन अथॉरिटी आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल आणि ऍडमिशन रेग्युलेटिंग अथॉरिटी. आता ह्या दोन अथॉरिटी आहेत. त्यातली स्टेट सीईटी सेल ज्याला म्हटलं जातं यांचं काम असतं की सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया पार पाडणं, म्हणजे ज्याला आपण सीईटी म्हणतो. जशी फार्मसीला सीईटी आहे तशी इंजिनिअरिंगला आहे आणि सर्वच प्रोफेशनल कोर्सेससाठी आहे. तर या सर्व सीईटीची प्रक्रिया राबवणं
आणि यांचे प्रवेश प्रक्रिया राबवणं ही दोन्ही कामं म्हणजे सीईटी कंडक्ट करणं. मी सोबत फार्मसीचं उदाहरण घेतलं तर फार्मसीची सीईटी कंडक्ट करणं आणि त्यानंतर फार्मसीची ऍडमिशन प्रोसेस राबवणं हे काम आहे स्टेट सीईटी सेलचं. ऍडमिशन रेग्युलेटिंग अथॉरिटीचं काम आहे झालेले प्रवेश नियमानुसार झाले आहे की नाही ते चेक करणं. आता ह्या दोन्ही स्वायत्त संस्था असून प्रवेश नियंत्रण आणि फी नियंत्रण कायदा 2015 नुसार त्या स्थापित झालेल्या आहेत. आता याच्यामुळे एक लक्षात घ्यावं की सध्या पालकांमध्ये एक चर्चा आहे की कदाचित यावेळेस सीईटी होणार नाही. ठीक आहे, पण ते तेवढं सोपं नाही, कारण महाराष्ट्रामध्ये प्रवेश नियंत्रण कायद्यानुसार जेवढे उपलब्ध व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्या सर्वांचे प्रवेश हे प्रवेश प्रक्रियेनुसार व्हावे. त्यासाठी सीईटी घेणं हे अनिवार्य आहे. त्यामुळे जरी यावर्षी राज्य शासनाने ठरवलं की आपण सीईटी न घेता दुसरा काहीतरी ऍडमिशन क्रायटेरिया घेऊन प्रवेश प्रक्रिया राबवू, तर त्यासाठी त्यांना एका मोठ्या प्रोसेस मधून जावं लागेल, काही अमेंडमेंट्स करावे लागतील आणि ती एक मोठी प्रोसेस असेल. आता आपण बघणार आहोत की साधारण ही जे काही सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे तर ह्या प्रोसेसचा प्रवास कसा असतो. यावेळेस आपण ठरवतो की आपण आता कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहोत, तर साधारणतः कॅन्डिडेटचा ह्या पूर्ण कॅप प्रोसेस मधनं प्रवास कसा होतो. तर ह्या पूर्ण प्रोसेसची सुरुवात होते ऍडमिशन नोटिफिकेशन पब्लिश होण्यापासून. तर साधारणतः जेवढे काही महत्वाची न्यूज पेपर्स आहेत तर त्या न्यूज पेपर मध्ये ही ऍडमिशन नोटीस येते. आणि ही जी काय ऍडमिशन नोटीस आहे ही तुम्हाला मी दाखवण्यासाठी एक मागच्या वर्षीचा ऍडमिशन नोटिफिकेशन इथे तुमच्या बरोबर शेअर केलंय. या ऍडमिशन नोटिफिकेशन मध्ये ही जी काय पूर्ण प्रवेश प्रक्रिया आहे तिच्या रजिस्ट्रेशन पासून तर तिचा कट ऑफ आणि यामध्ये येणारे सर्व टप्पे ओके ह्याचं एक डेट वाईज पूर्ण शेड्यूल दिलेलं असतं. साधारणतः ही पूर्ण प्रवेश प्रक्रिया साधारणतः 2 महिने चालते. ओके, तर मागच्या वर्षीची प्रवेश प्रक्रिया आपण जर बघितली तर साधारण ती 17 जून पासून तर ती ऑगस्ट पर्यंत चालली. तर कट ऑफ डेट इथे तुम्ही जर बघितलं तर ते होता 14 ऑगस्ट. तर साधारण ही 2 महिने चालणारी प्रवेश प्रक्रिया असते, कारण त्यात खूप सारे टप्पे येत असतात आणि विशेषतः ही पूर्ण प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यावर भरपूर वेळ मिळावा याचाही विचार याच्यामध्ये केलेला असतो. तर ही पूर्ण कॅपची प्रोसेस या ऍडमिशन नोटीसने स्टार्ट होते. त्यानंतरची महत्वाचं डॉक्युमेंट असतं इन्फॉर्मेशन ब्रोशर. आता इन्फॉर्मेशन ब्रोशर म्हणजे काय, तर ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे तर त्या पूर्ण प्रवेश प्रक्रियेची माहिती पुस्तिका आधी म्हणजे खूप वर्ष आधी याची एक हार्ड कॉपी मिळायची. ओके, म्हणजे आपण पे करायचो आणि सहसा डीटीचे जे काही आरओ ऑफिस आहे रिजनल ऑफिसेस त्या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन ब्रोशर आपल्याला विकत मिळायचं. पण आता मागील अनेक वर्षापासून त्यांनी काय केलं की याची सॉफ्ट कॉपी ते पब्लिश करतात. ओके, आणि ती सॉफ्ट कॉपी त्यांच्या वेबसाईटवर असते आणि आपल्याला हवं तेव्हा आपण तिथनं ती रेफर करू शकता. तर ह्या इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये एकूण अभ्यासक्रमाचं इंट्रोडक्शन, त्यानंतर कॅन्डिडेटचे टाइप्स, तुम्ही कोणत्या होम युनिव्हर्सिटीमध्ये येता, अदर युनिव्हर्सिटीमध्ये येता, इव्हन कॉलेजेसचे इंटेक्स किती आहेत, सीटचं अलोकेशन कशा प्रकारे होईल, नंतर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट म्हणजे काय, ऑल इंडिया कॅन्डिडेट म्हणजे काय, मायनॉरिटी कोटा म्हणजे काय, अशा प्रकारे ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये येणारे सगळ्या माहितीची ही पुस्तिका. ओके, बहुतेक वेळा काय होतं की बहुतेक मुलं आणि पालक सुद्धा होते की आपण इन्फॉर्मेशन ब्रोशरला तेवढं महत्व देत नाही, कारण ती भरपूर लेंदी असते. पण थोडा वेळ देऊन जर आपण इन्फॉर्मेशन ब्रोशर बघितलं तर आपल्या बहुतेक प्रश्नांचं निरसन या इन्फॉर्मेशन ब्रोशर मध्ये होऊ शकतं. मी तर आता असंही सजेस्ट करतो तुम्हाला की तुम्ही मला ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल त्याचं इन्फॉर्मेशन ब्रोशर मागच्या वर्षीचं जरी रेफर केलं तरी तुम्हाला बहुतेक गोष्टींचं तुमचं निरसन होऊ शकतं. तर हे दुसरं एक महत्वाचं डॉक्युमेंट असतं की जे ऍडमिशन नोटिफिकेशन पब्लिश झाल्यानंतर हे स्टेट सीईटी सेलच्या वेब पोर्टलवर तुम्हाला अवेलेबल असेल. त्यानंतरचा टप्पा येतो
ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग. काय आता ऑनलाईन फॉर्म फिलिंग म्हणजे काय, तर हे त्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचं रजिस्ट्रेशन. ओके, सपोज तुम्हाला फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक रजिस्ट्रेशन करावं लागेल. मग त्या रजिस्ट्रेशन मध्ये साधारण आपली पर्सनल डिटेल, आपली क्वालिफिकेशन्स, आपल्या ऍड्रेस प्रूफ, ओके, अशी एक साधारण सगळी माहिती असते. ओके, आपल्याला जी काही डॉक्युमेंट्स लागतात ती डॉक्युमेंट्स आपण पुढे बघणार आहोत की कोणत्या कॅटेगरीच्या मुलांना कोणती डॉक्युमेंट्स लागतात वगैरे, तर ते डॉक्युमेंट्स अपलोड करणं. ओके, आणि हा एक बऱ्यापैकी एक्झॉस्टिव्ह एक्झरसाइज असतो. ओके, आणि बहुतेक चुका ज्या मुलांच्या होत असतात या प्रोसेसमध्ये, तर त्या साधारण ह्या पहिल्या टप्प्यावर होतात. ज्यावेळेस आपण कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी रजिस्ट्रेशन करतो तिथे आपल्याकडनं काही माहिती चुकीची भरली जाते आणि नंतरही जेव्हा ही माहिती एडिट करण्याची प्रोव्हिजन दिलेली असते त्यावेळेस आपण कदाचित चुकून ती करत नाही किंवा आपल्याकडनं ते राहून जातं आणि मग त्याचा आपल्या एकूणच ऍडमिशनच्या पुढच्या टप्प्यांवर परिणाम दिसून येतो. तर हे जे काय ऑनलाईन फॉर्म फिलिंग आहे हे शक्यतो एकदा कॉलेजेसमध्ये जाऊन करणं. आपण आता पुढे जाऊन याच्यात बघणार आहोत की तिथे एक फॅसिलिटेशन सेंटर म्हणून एक फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली असते शासनाने. हे शक्यतो कॉलेज असतं आणि साधारण तुम्हाला जो कोर्स करायचा आहे त्या कोर्सचं कॉलेज, सपोज तुम्हाला फार्मसी करायचं आहे तर केकेवाग कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये एक फॅसिलिटेशन सेंटर असेल. तिथे तुम्हाला या पूर्ण प्रोसेस बद्दल, त्या प्रोसेसच्या कोणत्याही टप्प्यावर सगळं मार्गदर्शन मिळत असतं. तर ऑनलाईन फॉर्म फिलिंग हे शक्यतो FC सेंटरला करावं. तर फॉर्म भरल्यानंतर असा एक फॉर्म जनरेट होतो, त्याची OC तुम्हाला आपल्याला सर्वांना ठेवावी लागते. तर हे झालं ऑनलाईन फॉर्म फिलिंग, हा या कॅपच्या जर्नी मधला पुढचा टप्पा. त्याच्यानंतर आहे ऍप्लिकेशन प्रोसेसिंग फी. ओके, आता इथे एक लक्षात ठेवायचं की सीईटीचा फॉर्म भरताना ओके तुम्ही सर्वांनी एक ऍप्लिकेशन फी पे केलेली आहे. ओके, त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण एखाद्या अभ्यासक्रमासाठी रजिस्ट्रेशन करू त्यावेळेस ज्यांनी सीईटी दिलेली आहे ते त्यांना कोणालाही ऍप्लिकेशन फी भरावी लागणार नाही. ओके, कारण त्या सीईटीच्या फी मध्येच ह्या प्रवेश प्रक्रियेची फी सुद्धा अंतर्भूत आहे. म्हणजे प्रवेश प्रक्रियेचे वेगळे चार्जेस आणि सीईटीचे वेगळे चार्जेस असे नाही. ओके, कारण सीईटी सेल ही बॉडीज सीईटी कंडक्ट करते आणि प्रवेश प्रक्रिया घडून आणते. त्याच्यामुळे त्या दोन्हींचे चार्जेस म्हणून त्यांनी एकाच वेळेस तुमच्याकडनं ती फी चार्ज केलेली. मग आता ही फी कुणासाठी, असे कॅन्डिडेट की ज्या कॅन्डिडेटनी सीईटी न देता म्हणजे सपोज नीट दिलेली आहे. तर नीट कोण कंडक्ट करतं, तर नीट कंडक्ट करतं नॅशनल टेस्टिंग एजन्सी. ओके, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे. तर असे कॅन्डिडेट्स ओके की जे स्टेट गव्हर्नमेंटने कंडक्ट केलेली सीईटी न देता ज्यांना फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना त्या कॅन्डिडेटवर ऍप्लिकेशन फी भरावी लागेल. तुम्ही परत एकदा जर तुम्ही स्टेट सीईटी साठी ऍप्लिकेशन फॉर्म भरला असेल, फी पे केलेली असेल तर तुम्हाला कोर्स रजिस्ट्रेशनच्या वेळेस कोणतीही फी भरावी लागणार नाही. त्यानंतरचा टप्पा असतो म्हणजे आपण आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ओके, आपण एक पॉज घेऊया. हॅलो 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 हॅलो, हा सर आवाज येतोय तुमचा. हॅलो, आवाज येतोय? हो हो सर, आवाज येतोय तुमचा, क्लिअर आवाज येतोय. थँक्यू. ओके, काही पालकांकडनं विचारणा होती की त्यांना आवाज येत नव्हता, त्याच्यामुळे आपण 1 मिनिट ब्रेक घेतला आणि ती टेक्निकल डिफिकल्टी दूर केली. ओके, तुमच्या इनकन्व्हिनियन्स साठी क्षमस्व. ओके,
तर ह्या कॅपच्या जर्नीच्या प्रोसेसमध्ये आपण बघितलं की ही कॅपची जर्नी कशी असते, तर ऍडमिशन नोटिफिकेशन येणार, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ब्रोशर पब्लिश होणार आणि त्यानंतर आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिल करणार, ऍप्लिकेशन फी पे करणार. त्यानंतरचा महत्वाचा टप्पा असतो, आपण जो डेटा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फिल केलेला आहे त्यानुसार एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट पब्लिश होते. ओके, आता ही प्रोव्हिजनल आहे म्हणजे ही फायनल नाही, कारण ह्या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन असतील, तुमचे काही ग्रीव्हन्स असतील तर त्याची नोंद घेतली जाते आणि त्यानंतर तो डेटा अपडेट केला जातो आणि नंतर एक फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होते. तर हा टप्पा सुद्धा महत्वाचा, कारण ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करणं, आपल्याला जो मेरिट नंबर अलॉट झालेला आहे तो योग्य आहे किंवा नाही आणि त्यावर तुमची जी काय हरकत असेल ती नोंदवणं. याच्यानंतरचा एक महत्वाचा कॉम्पोनंट आहे सीट मॅट्रिक्स. ओके, आता सीट मॅट्रिक्स हा प्रकार बहुतेक पालक आणि विद्यार्थ्यांना माहित नसतं. ओके, आपल्याला एवढं माहित असतं की ह्या कॉलेजमध्ये किती जागा आहे. जसं आपण के वाघ कॉलेज ऑफ फार्मसी नाशिकचं उदाहरण घेऊया. ओके, ही आपल्या कॉलेजचा इंटेक आहे 100. ओके, त्याच्यामुळे समोरच्याला असं वाटतं की इथे 100 जागा आहेत आणि आपला 100 जागांवर क्लेम आहे. किंवा अजून एखादं XYZ कॉलेज असेल तिथे 60 जागा आहेत म्हणजे तिथल्या 60 जागा आपल्याला अवेलेबल आहेत. तर हे असं नसतं. ओके, या 100 जागांपैकी 80% जागा ह्या कॅपसाठी असतात, म्हणजे ही जी काही केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया आहे त्यासाठी असतात. उरलेल्या 20 जागा या संस्था स्तरावर भरल्या जातात. म्हणजे जर 100चा इंटेक असेल तर 80 जागा या कॅप मध्ये येणार, 20 जागा या संस्था स्तरावर भरल्या जाणार. जर 60चा इंटेक असेल तर 12 जागा या संस्था स्तरावर जाणार, 48 जागा या कॅप मध्ये येणार. आता ह्या ज्या 80 जागा आपल्या कॉलेजमध्ये आहे याचं उदाहरण घेऊया आपण आणि तेच प्रत्येक कॉलेजला लागू होणार. या 80 जागांपैकी 65 जागा या महाराष्ट्र स्टेटचे जे काही डोमिसाईल कॅन्डिडेट आहेत, म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अवेलेबल असतात. उरलेल्या 15 जागा ह्या ऑल इंडिया सीट म्हणून असतात, म्हणजे त्याच्यावर महाराष्ट्रातील विद्यार्थी सुद्धा त्या कोट्यातून प्रवेश घेऊ शकतात आणि महाराष्ट्राबाहेरचे सुद्धा घेऊ शकतात. फक्त ह्या 15 जागांना आपल्याकडे जे काही जातीनिहाय आरक्षण लागू असतं ते नसतं. म्हणजे 15 जागांमध्ये येणारे प्रवेश हे ओपन कॅटेगरी मधून येतात आणि उरलेल्या ज्या 65 जागा आहेत त्यांना आपल्याकडे महाराष्ट्र राज्याचं त्या वर्षाचं जे काही आरक्षण धोरण असेल ते लागू होतं. म्हणजे आता इथे जे काय दाखवलेलं आहे सीट डिस्ट्रीब्युशन हे 65 जागांचं आहे. त्यातही पुढची गोष्ट अशी की प्रत्येक कॅटेगरीसाठी प्रत्येक कॉलेजला सीट असेल असं नाही. साधारण मागच्या वर्षी 24,000 बी फार्मच्या सीट होत्या. तर कॅटेगरीचं आरक्षण धोरण हे त्या 24,000 जागांसाठी असतं. म्हणजे सपोज एखाद्या XYZ कॅटेगरीला 10% आरक्षण आहे, तर 24,000 पैकी 10% जागा ह्या त्या वर्षी त्या कॅटेगरीसाठी आहेत. मग त्याचं डिस्ट्रीब्युशन थोडंसं कमी जास्त प्रत्येक कॉलेजला कमी जास्त होऊ शकतं. दुसरी गोष्ट, प्रत्येक कॅटेगरीच्या अंडर एक जनरल आणि एक लेडीज ओके अशा प्रकारे वर्गीकरण केलेलं असेल. आता याचं उदाहरण आपण असं बघूया की NTB ओके, NTB अशी कॅटेगरी आहे. आता NTB कॅटेगरीची के वाघला मागच्या वर्षी जनरल म्हणजे ज्या ठिकाणी मुलगा आणि मुलगी ओके दोघांचाही क्लेम राहील अशी एकच जागा होती. ओके, म्हणजे या जागेवर म्हणजे सपोज NTB कॅटेगरीचा मुलगा आहे तर त्याच्यासाठी जागा आहे का? हो आहे. NTB कॅटेगरीची मुलगी आहे तिच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन आहे का? नाही. तिला सुद्धा क्लेम कशातून करावं लागेल? NTB जनरल. जनरलचा अर्थ त्या ठिकाणी मुलाचाही क्लेम असेल आणि मुलीचाही क्लेम असेल. ओके, आता हेच उदाहरण ज्या वेळेस आपण NTDचं बघतोय. ओके, NTD कॅटेगरीची खास अशी आपल्याकडे जनरलची पण नाही आणि लेडीजची पण नाही, अशी एकही जागा नव्हती. मग NTD कॅटेगरीच्या मुलाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल के वाघला तर त्याला मागच्या वर्षी कोणत्या कोट्यातून ऍडमिशन घ्यावं लागेल? तर ओपनच्या कोट्यातून. ओके, तर ओपन मध्ये 10 जागा होत्या जनरल साठी आणि लेडीज साठी होत्या 5. तर हे एक बघावं लागेल आणि विशेषतः मुलं आणि मुली यानुसार सुद्धा आपल्यासाठी किती क्लेम अवेलेबल आहे तर हे बघण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. ओके, आता ST लेडीज. ओके, तर सपोज ST कॅटेगरीची एक मुलगी आहे. ओके,
आणि तिला के वागला ऍडमिशन घ्यायचं आहे. आता हे जर सीट मॅट्रिक्स पब्लिश झालेलं आहे असं, ओके, तर मग हे रेफर कसं करायचं? ते एसटी साठी जागा किती आहेत के वाग मध्ये? तर त्या आहेत टोटल 4. या 4 पैकी 3 जागा या जनरल मध्ये त्यांनी दिलं आहे. जनरल म्हणजे काय? तर एसटी कॅटेगरीच्या मुलं मुली मिळून, ओके, कुणीही या ठिकाणी क्लेम करू शकेल. मात्र एक जागा त्यांनी एसटी कॅटेगरीच्या फक्त मुलींसाठी राखीव ठेवलेली आहे. म्हणजे जर एसटी कॅटेगरीची मुलगी असेल तर तिच्यासाठी क्लेम करण्यासाठी काय ऑप्शन आहे? तर ही एक जागा जी खास मुलींसाठी आहे एसटी कॅटेगरीच्या. त्याच्यानंतर ह्या 3 जागा ज्या एसटी कॅटेगरीच्या मुलं आणि मुली कोणासाठी सुद्धा अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त ओपनच्या 10 जनरल मधल्या जागा प्लस लेडीजच्या 5 जागा. ओके, म्हणजे एवढा सगळा स्कोप कुणाला असेल? एसटी कॅटेगरीच्या मुलींना. आता एसटी कॅटेगरीचा मुलगा आहे असं कन्सिडर करूया, तर त्याच्यासाठी क्लेम ऑप्शन्स काय आहेत? तर एसटी कॅटेगरीचा जनरल, ओके, जीच्या अंडरच्या 3 जागा आहेत त्या फक्त, त्याचा क्लेम या लेडीजच्या अंडर राहणार नाही. प्लस ओपनच्या अंडर जनरल जे म्हटलेलं आहे त्या 10 जागा, ओके, तिथेही तो क्लेम करू शकेल. आता हे उदाहरण अजून थोडस खोलात जाऊन बघायचं तर सपोज जनरल कॅटेगरीचा मुलगा आहे, ओके, त्याच्यासाठी किती जागा आहे? तर त्याच्यासाठी आहे फक्त 10 जागा. ओके, त्याच्यासाठी इतर कोणतीही जागा अवेलेबल नाही. म्हणजे दिसायला आपल्याला काय दिसतंय? केकेवाड कॉलेजमध्ये 100 जागा आहेत, पण आपण कोणत्या कॅटेगरी देतो? तो कॅन्डिडेट मुलगा आहे किंवा मुलगी आहे, त्यानुसार आपला क्लेम कुठे राहील हे बदलतं. या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचा फॅक्टर असतो जो अजूनही आपल्याला खूप जणांना माहित नसतो, तो असतो होम युनिव्हर्सिटी अँड अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. या टेबलमध्ये पण तुम्हाला दिसत असेल. होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय? तर आपली एक्झिस्टिंग, आपण 12वी कुठे दिली? ओके, सपोज एक जळगावचा मुलगा आहे, ओके, त्याने 12वी जळगाव मध्ये दिली. जळगाव येतं नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये. ओके, तर नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मधल्या कॉलेजेसमध्ये त्याच्यासाठी एक सेपरेट रिझर्वेशन असेल, आणि नाशिकचा मुलगा जर जळगावला जाणार असेल तर त्याच्यासाठी तिथे खास वेगळ्या जागा असतील. आता नाशिकचं कॉलेज हे आपलं इथं पुणे विद्यापीठामध्ये, ऍफिलिएशन आपण म्हणत नाही, ओके, फिजिकल प्रेझेन्स या अर्थाने म्हणतोय, ओके, कारण आपलं ऍफिलिएशन वेगळ्या युनिव्हर्सिटीला आहे, पण फिजिकल प्रेझेन्स नुसार हे पुणे विद्यापीठाच्या टेरिटरीमध्ये येतं. तर ह्या ठिकाणी नाशिक, पुणे, अहमदनगर ह्या 3 जिल्ह्यातील मुलांचा क्लेम हा जास्त असतो. आणि इतर विद्यापीठातनं जी मुलं येतात, इतर विद्यापीठातनं म्हणजे 12वी त्यांनी कोणत्या विद्यापीठाच्या कार्यकक्षेत दिलेली आहे त्या विद्यापीठांसाठी एक सेपरेट कोटा असतो. त्याच्यामुळे इथे तुम्ही ब्ल्यू रो तुम्हाला दिसत असेल, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीज, ओके, त्यांच्यासाठी एक सेपरेट रिझर्वेशन. अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला कळेल की आपण जे कॉलेज बघतोय त्या कॉलेजमध्ये आपल्याला उपलब्ध जागा कोणत्या. कारण हे कशासाठी महत्वाचं? हे आपल्याला आपले चॉईसेस ठरवण्यासाठी. कारण ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म भरतो त्यावेळेस हे खूप महत्वाचं असतं, कारण आपल्याला हे कॉलेज हवं, पण आपली कॅटेगरी, आपण मुलगा की मुलगी, आपण होम युनिव्हर्सिटी की अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, त्यानुसार हे ठरवावं लागेल. ओके, आणि हे सीट मॅट्रिक्स हे प्रत्येक राऊंड नुसार अपडेट होतं. आता ही मागच्या वर्षीच्या सेकंड राऊंडचं सीट मॅट्रिक्स. ओके, आता इथे जर बघितलं तर आपण बघितलं होतं की एसटी ला, ओके, पहिल्या कॅप मध्ये 3 जनरलच्या जागा होत्या. ओके, तर इथे दुसऱ्या राऊंड मध्ये 2च राहिल्या. ओके, जनरलच्या परत 10च्या 7च झाल्या. ओके, लेडीजच्या 5च्या 2 झाल्या. तर यानुसार हे प्रत्येक राऊंडला मॉनिटर करणं खूप महत्वाचं, कारण प्रत्येक कॅपला आपण नवीन ऑप्शन टाकतो, आणि ते ऑप्शन टाकताना त्या कॅपला, त्या राऊंडला, त्या कॅटेगरीच्या त्या व्हॅकन्सीज त्या कॉलेजमध्ये आहेत का हे बघणंही महत्वाचं, कारण आपण ऑप्शन टाकणार आणि तिथे ती जागाच नसणार. त्याच्यामुळे सीट मॅट्रिक्स हा सुद्धा तेवढाच महत्वाचा विषय असतो, आणि तो समजून घेणं खूप महत्वाचं. सीट मॅट्रिक्स नंतर दुसरी गोष्ट आहे कट ऑफ मेरिट. ओके, कट ऑफ मेरिट म्हणजे काय? की प्रत्येक कॉलेजेसमध्ये मागच्या वर्षी किंवा त्या राऊंडला प्रत्येक कॅटेगरीनुसार
कोणत्या कॅन्डिडेटला ऍडमिशन मिळालं. सपोज हा एक आता जो हायलाइट केलेला आहे ते आहे जनरल एसटी होम युनिव्हर्सिटी. तर याचं मेरिट होतं, तर मेरिट नंबर होता 11,380. मेरिट होतं 83. ओके. तर हे मेरिट कशासाठी महत्वाचं, हे जनरली मी मागच्या वर्षीचं मेरिट रेफर का करायचं, तर त्याच्यावरनं कळतं आपल्याला की ह्या कॉलेजमध्ये ह्या कॅटेगरीसाठी मागच्या वर्षी एवढं मेरिट गरजेचं होतं. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपण ऑप्शन फॉर्म भरू त्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरताना आपल्याकडे एक रेफरन्स लिस्ट असते. कारण आपल्याला नेहमी वाटतं की मला हे कॉलेज मिळालं पाहिजे, हे कॉलेज मिळालं पाहिजे, पण असं वाटून ते होणार नाही, कारण त्याचं एक मेरिट आहे. ओके. आणि आपण त्या मेरिट मध्ये बसतो का हे बघणंही महत्वाचं. ओके. तर हे मेरिट सीईटी सेलच्या वेबसाईटवर प्रत्येक कोर्सेसचं प्रत्येक कॉलेजचं अवेलेबल असतं. ओके. तर त्याचाही थोडासा अभ्यास करणं महत्वाचं. जसं सीट मॅट्रिक्स महत्वाचं तसं कट ऑफ मेरिटही महत्वाचं. आणि हे ज्यावेळेस सगळं होतं आणि आपण ही सगळी माहिती भरतो तर त्यावेळेस आपण कॅप राऊंड साठी तयार असतो. ओके. मग कॅप राऊंड 1, 2, 3 आणि मग जशी त्या वर्षाची सिच्युएशन असेल त्यानुसार एक ऍडिशनल राऊंड सुद्धा कधी कधी घेतला जातो. ओके. तर कॅन्डिडेटचं जर्नी साधारण ह्या प्रोसेस मधनं होतं. आता आपण इथे जे काय दाखवलंय, ओके, तर रजिस्ट्रेशन ज्यावेळेस आपण करतो एखाद्या कोर्ससाठी तर त्याच्यात काय काय टप्पे येतात ते आपण बघतोय. तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन चालू होतं कॅन्डिडेट लॉग इन वरनं. ओके. आपण सीईटी साठी जे काय तुमचे डिटेल दिलेले असतील त्यातनं कॅन्डिडेट लॉग इन करतो. त्यानंतर आपलं कॅन्डिडेचर सिलेक्ट करतो. कॅन्डिडेचर मी तुम्हाला पुढे सांगेल की कॅन्डिडेचर काय असतं, आपण कोणत्या टाईप मध्ये येतो, आपले कॅटेगरी डिटेल्स टाकणार, मग क्वालिफिकेशन डिटेल्स टाकणार, पर्सनल डिटेल्स टाकणार, आपला फोटो, आपली साईन अपडेट करणार. पेमेंट आपण शक्यतो सीईटी दिल्यामुळे झालेलं असतं, जर ते सीईटी नसेल तर पेमेंट करावं लागेल. आणि नंतर एक ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याकडे मिळतो की जो प्रूफ आहे की आपण ह्या कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन केलं. तर साधारण कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन मध्ये साधारणतः एवढ्या सगळ्या स्टेप्स येत असतात. आता ह्या सगळं प्रोसेसमध्ये एक महत्वाची टर्म तुम्हाला नेहमी ऐकायला येईल आणि ती असेल फॅसिलिटेशन सेंटर. फॅसिलिटेशन सेंटरला मराठीमध्ये आपण म्हणतो सुविधा केंद्र. सुविधा केंद्र म्हणजे काय, तर तिथे काही सुविधा आपल्यासाठी आहेत. त्या फॅसिलिटेशन सेंटरमध्ये काय काय अवेलेबल आहे आपल्याला, तर ऍडमिशन काउन्सिलिंग. तुम्हाला एखाद्या कोर्स बद्दल जी काही शंका असेल तुम्ही त्या कोर्सच्या त्या फॅसिलिटेशन सेंटरवर जाऊन तुम्हाला त्या शंकेचं निरसन करता येईल. नंतर रजिस्ट्रेशन फॉर कॅप प्रोसेस. ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही पूर्णतः मोफत एफसी सेंटरवर अवेलेबल असते. मग त्यातले डॉक्युमेंट अपलोड असेल, ऑप्शन फॉर्म फिलिंग असेल, इव्हन सीट ऍक्सेप्टन्स असेल, म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग झालाय तुमचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला सीट तुमच्या लॉग इन मधनं ऍक्सेप्ट करायचंय, तर हे सगळं एफसी सेंटरवर अवेलेबल असतं. आता एफसी सेंटर असतं कुठे, जनरली जेवढे काही कॉलेजेस आहेत त्या अभ्यासक्रमाचे ही सर्व सहसा ही एफसी सेंटर म्हणून काम करतात. केकेवा कॉलेजचं उदाहरण घेतलं तर आपण आपल्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं एफसी सेंटर असतं, फार्मसी कॉलेजला फार्मसीचं एफसी सेंटर असणार. त्याच्यामुळे शक्यतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन ही जी प्रक्रिया आहे शक्यतो काही मुलं काय करता, ही स्वतः घरी करता किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन करता आणि तिथे काही चुका त्यांच्याकडनं होतात आणि मग ते एडिट करणं वगैरे वगैरे तर सगळं मानसिक मनस्ताप तुम्हाला पुढे जाऊन सहन करावं लागतं. तर शक्यतो हे तुम्ही फॅसिलिटेशन सेंटर मध्ये जाऊन करावं, कारण एक तर ही प्रक्रिया तिथे पूर्णतः निशुल्क उपलब्ध आहे, त्यासाठी तुम्हाला कोणते एक्स्ट्रा चार्जेस द्यायचे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथे योग्य मार्गदर्शन मिळतं. जसं फॅसिलिटेशन सेंटर असतं तशी अजून एक टर्म तुम्हाला या पूर्ण प्रक्रियेमध्ये ऐकू येईल, ती असेल ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटर. आता ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटर काय आहे, तर फॅसिलिटेशन सेंटर मध्ये आपण फॉर्म डॉक्युमेंट व्हेरीफाय केले, आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं, ऑप्शन फॉर्म भरलाय. एआरसी मध्ये काय करायचंय, याचं जाऊन चेकिंग होतं. म्हणजे एफसी सेंटरवरची ती एक अपेक्स बॉडी तुम्ही म्हणू शकता. साधारण जिल्ह्यामध्ये ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये असे 2 एआरसी असतात. शक्यतो एक एमईपीचं फार्मसी कॉलेज आहे ते एक एआरसी सेंटर म्हणून काम करतं आणि मालेगावचं एक फार्मसी कॉलेज आहे ते एक एआरसी सेंटर म्हणून काम करतं. तर एफसी सेंटरवरची सुपरवायझिंग बॉडी ओके आणि ऍडमिशन कन्फर्मेशन ओके हे काम करण्यासाठी ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटर हे काम करतं.
शक्यतो आपला जास्त संबंध हा एफसी सेंटर बरोबर येतो. एआरसी मध्ये शक्यतो आपण ज्यावेळेस आपलं एखादं चॉईस लागला आहे तर त्या ऑप्शन कन्फर्म करण्यासाठी आपण शक्यतो एआरसी सेंटरला जातो. आणि दुसरं महत्वाचं काम असतं एआरसी सेंटरचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. जे काय आपण एफसी सेंटरला डॉक्युमेंट स्क्रुटिनाइज केलेत, अपलोड केले, ते व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला एकदा एआरसी सेंटरला जावं लागेल. तर त्या दृष्टीने एआरसी सेंटर महत्वाचं आहे. ओके, आता आपण आलोत कॅन्डिडेचर टाईप. ओके, तर टाईप आता याच्यामध्ये साधारण टाईप ए बी सी डी ई ओके हे 5 टाईप येतात. शक्यतो बहुतेक 99% आपण बहुतेक मुलं ही टाईप ए मध्ये येतात. टाईप ए म्हणजे काय, ज्यांचं 10वी 12वी हे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा आहे, म्हणजे ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे आणि त्यांचं 10वी 12वी महाराष्ट्रामध्ये झालंय. तर शक्यतो बहुतेक मुलं ह्याच कॅटेगरीमध्ये असतात. आणि डायरेक्ट सेकंड इयर साठी टाईप ए कॅन्डिडेट कोण, तर ज्यांचं डिप्लोमा महाराष्ट्रामध्ये झालंय. तर ते डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयरला महाराष्ट्रामध्ये प्रवेश टाईप ए कॅटेगरी मधून घेतात. याच्या व्यतिरिक्त टाईप बी सी डी ई आहेत. ओके, तर बी म्हणजे काय, तर ज्यांचं जे ए मध्ये येत नाही. ओके, पण ज्यांच्या आई वडिलांकडे डोमिसाईल पुरावा असेल महाराष्ट्राचा, म्हणजे ते टाईप बी मध्ये येणार. टाईप सी म्हणजे काय, तर टाईप सी म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारचे कर्मचारी. ओके, जे सध्या महाराष्ट्रामध्ये काम करतायत. ओके, अशी. टाईप डी म्हणजे काय, तर महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेले कर्मचारी ज्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या रहिवासीचा कोणताही पुरावा नाही, पण ते महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये आहेत, अशा कर्मचाऱ्यांची पाल्य म्हणजे टाईप डी. आणि टाईप ई असतो जो महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्युटेड एरिया आहे. तर त्या एरियामधनं जी काही मुलं येतात त्यांना आपण टाईप ई मध्ये कन्सिडर करतो. तर ही कॅन्डिडेचर टाईप झाली. याच्यानंतर आहे ऑल इंडिया कॅन्डिडेचर. अशी सगळी कॅन्डिडेट की ज्यांच्याकडे भारतीयत्वाचा पुरावा असेल, ओके, म्हणजे इंडियन नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट असेल, ते सगळे ऑल इंडिया कॅन्डिडेचर म्हणून इलिजिबल होता. आपण बघितलं की साधारण 100 मागे 15 जागा या ऑल इंडिया कोटासाठी असतात आणि त्यातले सर्व राज्यातले विद्यार्थी तिथे तो क्लेम करू शकतात. आता त्यात महाराष्ट्रातला विद्यार्थी सुद्धा महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया कोट्यासाठी एलिजिबल आहे. त्याच्यानंतर आहे मायनॉरिटी कॅन्डिडेचर. मायनॉरिटी कॅन्डिडेचर ज्या मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहेत, मग काही भाषिक मायनॉरिटी असतील, काही धार्मिक मायनॉरिटी असतील, त्यांच्याकडे तेथे पुरावे असतील तर तिथे ते त्या कोटाच्या अंतर्गत तो क्लेम करू शकतात. पण त्यासाठी क्रायटेरिया असा आहे की ती संस्था मायनॉरिटी असावी. नंतर येतं रिझर्वेशन. आता हे महाराष्ट्र शासनाचं मागच्या वर्षाचं रिझर्वेशन धोरण होतं, ते आरक्षण धोरण. त्याच्यानुसार त्यांनी प्रत्येक कॅटेगरीसाठी एवढा कोटा रिझर्व केला. मागच्या वेळेस एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस, ओके, हे 2 नवीन कोटा आलेत. ईडब्ल्यूएस त्यांनी एक ओव्हर अँड अबोव म्हणजे 10% जेवढा काही सँक्शन कोटा आहे त्याच्या 10% वरती तो दिला, त्याच्यामुळे तो याच्यात आपल्याला काही दिसत नाही. आणि एसीबीसीचं मागच्या वर्षी धोरण बऱ्यापैकी लांबच चाललं होतं आणि त्याच्यामुळे ते ऐन वेळेस आलं. यावर्षी ते थोडंसं परत एकदा अपडेट होऊ शकतं आणि परत ह्या रिझर्वेशन या आरक्षण धोरणामध्ये वेळोवेळी येणारे हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स त्याच्यानुसार सुद्धा ही टॅली थोडी बदलण्याची चान्सेस असू शकतात. ओके, तर हे साधारणतः रिझर्वेशन धोरण आहे मागच्या वर्षाचं. याच्या व्यतिरिक्त अजून 2 रिझर्वेशन आपल्याकडे असतात. एक असतं डिफेन्स पर्सनल साठी आणि दुसरं आहे फिजिकली हँडिकॅप साठी, म्हणजे ज्याला आपण आता दिव्यांग म्हणतोय. ओके, तर त्या कॅटेगरीसाठी हे आता इथे हे 5% असं म्हटलेलं आहे. ओके, 5% डिफेन्स पर्सनलच्या मुलांसाठी आणि 5% दिव्यांग मुलांसाठी. आता हे 5% म्हणजे काय, तर जो काही पूर्ण राज्याचा कोटा आहे, म्हणजे मागच्या वर्षी 24,000 जागा होता, तर 24,000 जागेंच्या मागे 5%. ओके, 24,000 जागेंच्या मागे 5%. तसंच दिव्यांगांसाठी, त्याच्यामुळे के वाघ मध्ये 5% डिफेन्स साठी असेल आणि 5% डिसॅबिलिटी साठी असेल असं नाही. ओके, तर त्याचं डिस्ट्रीब्युशन मग कॉलेजनुसार बदलेल. मग कदाचित मागच्या वर्षी 2 जागा डिफेन्सच्या के वाघला आल्या, ह्या वर्षी कदाचित 1 असेल, कदाचित 4ही असेल. ओके, हे डिस्ट्रीब्युशन थोडंसं रॅन्डम असेल, तुम्हाला ते त्याच कॉलेजच्या इंटेकच्या 5% असं काही दिसणार
नाही, पण हे ओव्हरऑल जो काय ऍडमिशन कोटा आहे ओके पूर्ण राज्याचा ओके त्याच्या 5% अशा या जागा तुम्हाला मात्र अवेलेबल असतील. पुढचा महत्वाचा कंपोनंट आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया ओके पात्रता निकष. ओके आता पात्रता निकष म्हणजे फार्मसीमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल बी फार्म साठी तर तुम्हाला खालील पात्रता तुमच्याकडे असावी. म्हणजे पहिलं आहे तुम्ही भारतीय नागरिक असाल ओके. त्याच्यानंतर तुम्ही 12वी ओके 12वी सायन्स पीसीबी किंवा पीसीएम ओके दोन्ही ग्रुप चालतात. त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 50% मार्क असाल ज्याला आपण ग्रुप म्हणतो. म्हणजे तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायो यांची टोटल ही 150 पेक्षा जास्त असेल. ओके 150 किंवा 150 पेक्षा जास्त असेल. ओके याच्यासाठी आपल्याला काही कन्सेशन मिळतं इफ यू बिलॉंग टू बॅकवर्ड क्लास किंवा फिजिकली पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांग कॅन्डिडेट असेल त्यांच्यासाठी हे रिलॅक्सेशन 45% येतं म्हणजे 135 आणि त्याच्यापेक्षा जास्त ओके एवढी तुमची टोटल बसली पाहिजे. आणि याच्याबरोबर अजून एक क्रायटेरिया असतो की त्या वर्षाची सीईटी तुम्ही दिलेली पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला नॉन झिरो स्कोर हवा. ओके तर एवढं सगळं जर असेल देन यू आर एलिजिबल फॉर ऍडमिशन टू अ फर्स्ट इयर फार्मसी. ओके नंतर ऑल इंडिया जो कोटा आहे ओके तर त्याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तर तुमच्याकडे तुम्ही इंडियन नॅशनल हवं त्याचा पुरावा हवा प्लस HSC त्यात पीसीबी आणि पीसीएम ची जी टोटल आहे तिथे मात्र ती 50% असावी. ओके आणि त्या वर्षाची नीट ओके आणि किंवा त्या वर्षाची सीईटी तुम्ही दिलेली असावी त्याच्यामध्ये नॉन झिरो स्कोर असावा. तर ऑल इंडिया सीट जर तुम्हाला क्लेम करायचे असतील तर एवढे पात्रता निकष तुम्हाला पाळावे लागतात. ओके तर डायरेक्ट सेकंड इयर साठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर पहिला क्रायटेरिया जो सर्वांना आहे तो तुम्ही इंडियन नॅशनल असावं त्याचा पुरावा असावा आणि डिप्लोमा मध्ये तुम्हाला कमीत कमी 45% मिळालेले असावे. ओके आणि जर तुम्ही अदर बॅकवर्ड क्लासचे असाल किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे दिव्यांग कॅन्डिडेट साठी तिथे रिलॅक्सेशन आहे तुम्हाला कमीत कमी 40% मार्क असावे. आता नंतरचा एक महत्वाचा कंपोनंट आहे डॉक्युमेंट्स. ओके कारण जे काय अडथळे शक्यतो येतात प्रोसेसमध्ये तर ते ह्या टप्प्यावर असतात. आपल्याकडे काही डॉक्युमेंट नसतात कारण आपल्याला बहुतेक वेळा माहित नसतं की हे डॉक्युमेंट आपल्याला लागतं. ते जेवढे काही कॅन्डिडेट आहेत तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असा कोणत्याही टाईप मध्ये असा तुम्हाला हे डॉक्युमेंट्स गरजेचेच आहेत. ते कोणते सगळ्यांकडे 10वीचं मार्कशीट असावं 12वीचं मार्कशीट असावं. तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेत असाल तर डिप्लोमाचं मार्कशीट गरजेचं आहे. त्याच्यानंतर नीट किंवा सीईटी ओके याच्यापैकी तुम्हाला जे काय ऍप्लिकेबल असेल त्याचं स्कोर कार्ड गरजेचं आहे. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला ओके हा त्याची मूळ प्रत ओके ती गरजेची आहे. त्याच्यानंतर भारतीय नागरिकत्वाचा पुरावा ओके हे सर्व ही जी काय डॉक्युमेंट आहेत 5 डॉक्युमेंट ही सर्व विद्यार्थ्यांना लागणार म्हणजे लागणार. आता याच्यानंतर टाईप ए च्या अंडर जे येतात म्हणजे जे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत त्यांच्यासाठी काय हवं तर महाराष्ट्राच्या रहिवासीचा पुरावा. ओके मग त्यासाठी तुम्हाला तहसीलदाराचं डोमिसाईल सर्टिफिकेट ते नसेल तर बर्थ सर्टिफिकेट चालतं तेही नसेल तर LC ही चालतं म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला मात्र त्याच्यावर तुमच्या जन्मस्थळाचा उल्लेख असावा. ओके याच्यानंतर जर SC किंवा ST कॅन्डिडेट असेल तर त्याच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ओके हे दोन खूप महत्वाचे. त्यापैकी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट खूप महत्वाचं कारण बहुतेकांकडे कास्ट सर्टिफिकेट असतं आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसतं. आणि आतापर्यंत कसं होतं की ऍडमिशन प्रोसेसमध्ये फक्त कास्ट सर्टिफिकेटवर ऍडमिशन मिळायचं आणि नंतर 100 रुपयाचा स्टॅम्प भरून व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आम्ही नंतर जमा करू अशी हमीपत्र मुलं द्यायची आणि प्रवेश घ्यायचे. पण मागील वर्षापासून अशी कोणतीही प्रोव्हिजन आता उपलब्ध नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही कोणत्याही कास्ट मध्ये असाल ओके तर त्याची कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ओके हे योग्य वेळीच काढून ठेवलेलं बरं. त्यानंतर आहे जे BJ DT NT NTचे वेगळे प्रकार OBC SCBC याच्यात जर तुम्ही कुठे येत असाल ओके SCBC नाही सॉरी SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास तर याच्यामध्ये तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल कास्ट व्हॅलिडिटी लागेल आणि नॉन क्रिमिलेअर लागेल ज्याची व्हॅलिडिटी ही शक्यतो 31 मार्च ओके म्हणजे पुढचं जे काय फायनान्शियल इयर असतं ओके त्याच्या एंड पर्यंत असावी. याच्यानंतर आहे डिफेन्स कॅटेगरीतून तुम्ही जर ऍडमिशन घेतलं असेल तर वरती जी काही डॉक्युमेंट दिली त्याच्याबरोबरच तुमच्याकडे डिफेन्स सर्टिफिकेट हवं ओके. आणि ह्या डिफेन्स मध्ये 2 कॅटेगरी असतात एक एक्झिस्टिंग डिफेन्स पर्सनल
आणि एक रिटायर्ड डिफेन्स पर्सनल. मग त्यानुसार मग हे डॉक्युमेंट बदलतात. तुम्ही एक सर्व्हिसमन असाल तर मग डिफेन्स सर्टिफिकेट तुम्हाला लागतं, जे तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी मिळतं, आणि तुमच्या वडिलांचं डोमिसाईल लागतं. ओके, म्हणजे ते महाराष्ट्राचे रहिवासी असतात. ऍक्टिव्ह जे काय आहेत, ओके, म्हणजे सध्या जे सर्व्हिस मध्ये आहे तर त्यांच्या केसमध्ये ते ऍक्टिव्ह आहेत, ओके, तसा पुरावा की सध्या तुम्ही सर्व्हिस मध्ये आहात त्याचा पुरावा लागत असतो. आणि परत वडिलांचं डोमिसाईल हवं. मग ते डोमिसाईल दोन प्रकारे असेल, एक तर ते इथले रहिवासी आहेत किंवा त्यांची सध्याची सेवा ही महाराष्ट्रामध्ये आहे, अशा प्रकारे. हे डिफेन्स झालं. त्याच्यानंतर एक शेवटचं आहे पर्सन विथ डिसॅबिलिटी. ओके, तर दिव्यांग विद्यार्थी जे असतील, ओके, त्यांना एक प्रोफार्मा येतो सर्टिफिकेटचा, तो भरून सिव्हिल सर्जन कडनं तो अटेस्टेड केलेला असावा. इतर कोणत्याही मेडिकल ऑफिसरचं सर्टिफिकेट चालणार नाही. आणि त्याचबरोबर तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा असावा. आता ही झाली डॉक्युमेंट्स. नंतर असतं की आता मेरिट लिस्ट कशी बनेल, कारण एलिजिबिलिटी क्रायटेरिया वेगळा, म्हणजे पात्रता निकष वेगळा. तो एक पात्रता निकष आहे की ते तुम्ही जर केलेलं असेल तर तुम्हाला तुम्ही इथे पात्र आहात, म्हणजे यू आर एलिजिबल टू टेक अ पार्ट इन अ ऍडमिशन प्रोसेस. पण ही जी काही मेरिट लिस्ट बनेल त्यासाठी मेरिट नंबर तुमचा कोणत्या बेसिसवर मिळेल, तो मिळेल ऑन द बेसिस ऑफ मार्क विच यू हॅव स्कोर्ड इन सीईटी किंवा नीट. जशी ऍप्लिकेबल असेल त्यानुसार तुमचा मेरिट नंबर तुम्हाला मिळणार. ओके, आणि जर डायरेक्ट सेकंड इयर साठी तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला मेरिट नंबर कशाच्या बेसिसवर मिळणार, तो मिळेल तुमच्या डिप्लोमाच्या मार्कच्या बेसिसवर. आता याच्यात काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. एक राउंडिंग ऑफ अ मार्क. ओके, म्हणजे काय होतं की सपोज कुणी एखादा ओबीसी कॅन्डिडेट आहे, ओके, त्याचा ग्रुप बसतोय फक्त 134. ओके, मग 134 मुळे तो इलिजिबल नाही का, तर ज्यावेळेस तुम्ही हे कन्वर्ट करता पर्सेंटेज मध्ये त्यावेळेस ते होतं 44.50. मग ते राउंडिंग केल्यानंतर होतं 45. ओके, त्याच्यामुळे मग तो 134 वाला सुद्धा काय होतो, इलिजिबल होतो. ओके, सेम इज ऍप्लिकेबल फॉर ओपन कॅटेगरी स्टुडंट. ओके, त्याला जर 149 मार्क असतील, ओके, तर 149चं राउंडिंग 149 तुम्ही पर्सेंट मध्ये जर कन्व्हर्जन केलं, ओके, तर ते होईल 49.5. मग त्याचं राउंडिंग केल्यानंतर ते होणार 50. म्हणजे मग 49 मार्क असलेला मुलगा सुद्धा हा प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असतो. दुसरी एक गोष्ट असते, जनरली जे काही सीबीएसई किंवा इतर स्टेट बोर्ड व्यतिरिक्त जी काही मुलं येतात, ओके, तर त्यांचे मार्कशीट हे जनरली लेटर ग्रेड मध्ये असतात. आणि काही वेळेस त्या लेटर ग्रेडचं मार्क दिलेले नसतात. मागील वर्षी बहुतेक बोर्डनी काय केलं की लेटर ग्रेड बरोबर मार्क्स पण दिले किंवा त्यांचे फॉर्म्युलाच दिले. तर हे जर नसेल तर तुम्ही तुमच्या शाळेमधनं तुमचे जे काही हेडमास्टर असतील त्यांच्या लेटर हेडवर तुमच्या मार्कचं कन्व्हर्जन बनवून तयार ठेवलेलं केव्हाही चांगलं. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरणार त्यावेळेस तिथे लेटर ग्रेड एंट्री करण्यासाठी कोणतंही प्रोव्हिजन नसतं. आपल्याला तिथे मार्क्सच एंट्री करावे लागतात. नंतरचा महत्वाचा कॉम्पोनंट आहे की तुम्ही जर एखादी एक्झाम रिअपिअर झाली असेल, ओके, तर जो काही लेटेस्ट रिझल्ट असेल, ओके, सपोज तुम्ही मागच्या वर्षी 10वी झाले, मागच्या वर्षी 12वी झाले, त्याच्यानंतर तुम्ही ऑक्टोबर मध्ये परत ती परीक्षा दिली आणि तुमचे मार्क्स बदलले, तर तुम्हाला जे काही लेटेस्ट मार्कशीट आलेलं असेल, ओके, ते मार्क्स तुमच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या वेळेस फिल करणं हे गरजेचं आहे. ओके, तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. आता नंतरचा एक महत्वाचा मुद्दा आहे की ह्या ज्या काही सीट आहेत, म्हणजे महाराष्ट्रात जी काही वेगळी कॉलेजेस आहेत त्यात जे काही अनेक सीट आहेत त्यांचं अलोकेशन कसं होतं. तर जे काही गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड संस्था आहेत, म्हणजे आपण सगळ्यांनाच गव्हर्नमेंट म्हणतो, पण त्यातल्या काही गव्हर्नमेंट असतात, काही गव्हर्नमेंट एडेड असतात म्हणजे अनुदानित असतात, आणि काही विद्यापीठांची कॉलेजेस असतात. यांच्यामध्ये ज्या काही जागा आहेत या सगळ्या जागा ह्या कॅप प्रोसेस मधनं भरल्या जातात. तिथे एकही जागा संस्था स्तरावर भरली जात नाही. ओके, आणि त्यातले जे काही गव्हर्नमेंट, ओके, आणि गव्हर्नमेंट एडेड ज्या काही कॉलेजेस आहेत त्याच्यापैकी 100च्या 100% जागा या त्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठीच असतात. तिथे ऑल इंडिया कोटा असा कोणताही प्रकार नसतो. हे एक महत्वाचं लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. त्यानंतर आपल्या दृष्टीने जे महत्वाचं आहे
कारण बहुतेक कॉलेजेस ही अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. तर तिथलं सीट डिस्ट्रीब्युशन कसं असतं, तर तिथे साधारण 80% कोटा हा कॅप मध्ये असतो, 20% हा संस्था स्तरावर भरला जातो. आणि त्या 80%पैकी 65% या जागा या स्टेट लेवलला म्हणून भरला जातात आणि उरलेल्या 15% या ऑल इंडिया लेवलला भरल्या जातात. तर हे एक लक्षात ठेवावं की कोणत्याही कॉलेजला जर 100 जागा असतील तर 20 जागा या संस्था स्तरावर भरल्या जाणार, 65 जागा या 80 जागा या कॅप मध्ये येणार, त्या 80 पैकी 65 जागा या राज्य सरकारी म्हणजे त्या राज्यातील म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जे काही रहिवासी आहेत त्यांच्यासाठी राखीव, 15 जागा या ऑल इंडिया कोटा म्हणून राखीव असणार. तिथे क्लेम आपलाही असणार, म्हणजे महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा क्लेम त्या जागेवर असतो. परत आता ह्या ज्या काही 65% जागा आहे ज्या महाराष्ट्रातील रहिवाशांसाठी राखीव आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 45% जागा या त्या तिथल्या होम युनिव्हर्सिटी राखीव असणार आणि 20% जागा या अदर दॅन होम युनिव्हर्सिटी राखीव असणार. ही एक महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण सीट मॅट्रिक्स बघितलं होते त्यावेळेस आपण हे एकदा बघितलं होतं. मी तुम्हाला परत एकदा विनंती करेल की सर्वांनी परत एकदा सीट मॅट्रिक्सचा व्यवस्थित अभ्यास करावा. ओके, आता एक शेवटची स्लाइड आपण बघणार आहोत. ही स्लाइड आहे डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी. ओके, तर त्यांच्यासाठी फक्त सीट मॅट्रिक्स हे कसं बदलतं आणि ओके, आता बघा डायरेक्ट सेकंड इयर साठी 10% हा एक कोटा असतो. म्हणजे सपोज केकेवाग कॉलेज ऑफ फार्मसीचं फर्स्ट इयरचा इंटेक आहे 100. ओके, तर ह्या 100च्या 10% म्हणजे 10 जागा आपल्याला डायरेक्ट सेकंड इयरला भरता येतात. आणि याच्या व्यतिरिक्त फर्स्ट इयरला जर काही जागा व्हॅकंट राहिल्या असतील तर त्या जागाही भरता येतात. ओके, तर मागच्या वर्षी आपल्याकडे 10 जागा होत्या, एकही फर्स्ट इयरला रिकामी जागा नव्हती, त्याच्यामुळे फक्त 10 जागा आपल्याकडे आल्या. आणि याच्या बरोबरच त्यांनी मागच्या वर्षी एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस हे कोटा आणले, त्याच्यामुळे त्याच्या 4 जागा अजून वेगळ्या दिल्या. म्हणजे अशा टोटल 14 जागा आपल्याकडे आल्या. मग त्याचाही सीट मॅट्रिक्स होतं, 2 ईडब्ल्यूएसच्या 2 एसीबीसीच्या अंडर आणि उरलेल्यांचं हे सीट मॅट्रिक्स. ही रिझर्वेशन पॉलिसी होती मागच्या वर्षी डायरेक्ट सेकंड इयर साठी. आणि त्याच्यात 2 कोटा हे ऐन वेळेस आल्यामुळे ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी. ओके, ही टोटल 135% पर्यंत गेली आणि त्याच्यामुळे मग सँक्शन इंटेक जो आहे 10 त्याच्यावरती आपल्याला वाढवून काही जागा मिळाल्या. ओके, ह्या वर्षी त्याचं सीट मॅट्रिक्स त्यावेळेस येणार आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे आहात त्यानुसार तुम्ही त्यावेळेस ते सीट मॅट्रिक्स रेफर केलं पाहिजे. ओके, आणि हे डायरेक्ट सेकंड इयरचं सीट अलोकेशन आहे. गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे त्याच्यामध्ये ज्या काही 100 जो काय त्यांचा लॅटरल एंट्री असतो तेव्हा तो पूर्णच्या पूर्ण तो कॅप राऊंड मधून भरला जातो. तिथे कोणत्याही प्रकारचं मायनॉरिटी सीट नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचे इन्स्टिट्यूट लेवल कोटा नसतो. ओके, तशाच प्रकारे जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ओके तिथे सुद्धा कोणत्याही प्रकारचा मायनॉरिटी कोटा नाही, कोणत्याही प्रकारचा ऑल इंडिया कोटा नाही, कोणत्याही प्रकारचा इन्स्टिट्यूट लेवल कोटा नाही. जेवढ्या जागा आहेत कॅप मध्ये डायरेक्ट सेकंड इयर साठी त्या सर्व ह्या कॅप मधून भरल्या जातील. कॅप 1, कॅप 2, कॅप 3 आणि कॅप 3 नंतर जर काही जागा शिल्लक राहिल्या तर त्या उरलेल्या जागा फक्त संस्था स्तरावर भरता येतात. ओके, त्या व्यतिरिक्त खास असा म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल कोटा डायरेक्ट सेकंड इयर साठी नसतो. तर ह्या काही गोष्टी फक्त वेगळ्या आहेत डायरेक्ट सेकंड इयरचा. अदरवाइज द एंटायर प्रोसेस इज सिमिलर टू फर्स्ट इयर ऍडमिशन प्रोसेस. ओके, तर इथे आपण पूर्ण बीफार्मची प्रवेश प्रक्रिया ही बघितलेली आहे. तुम्हाला कोणतेही या संबंधी जर काही शंका असतील तर या सेशनच्या शेवटी आपण त्यांचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करू. किंवा तुम्हाला काही पर्सनली फोन करून विचारायचं असेल तर इथे जे काही कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्ले झालेले आहेत त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या शंका विचारू शकता. ठीक आहे, तर इथे आपण थांबूया आणि आमच्या प्राध्यापक देशमुख मॅडम पुढच्या प्रोग्रामचं काय स्वरूप असेल ते तुम्हाला सांगतील.
Thank you, sir. Now our next speaker is Professor R.A. Hiroe. Sir has total 15 years of rich academic as well as industrial experience. Sir have taken promisable positions at various colleges, and he is also a member of various renowned organizations. Currently, sir is working as a principal at Kekebak Institute of Pharmacy, Chandoli, Nashik. Now, I would request Professor Hiroe sir to guide the students for admission process of diploma in pharmacy. Thank you, madam. Thank you, Deshmukh madam. Yes, sir. मला प्रेझेंटर बनवा बरं का मॅडम. Yes, sir. मार्कडे सर. Yes, sir. Yes. सर माझा स्क्रीन दिसतोय. Yes, sir. दिसतोय स्क्रीन. Yes, sir. सर थँक्यू गोडसे सर. आपण खूप छान अशी माहिती आपल्या उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना बी फार्म संदर्भात दिलेली आहे. सर्वांना शुभ संध्याकाळ. उपस्थित सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी सर्वांना माझ्यातर्फे नमस्कार. मी प्राचार्य रमेश हिरोळे आपणास आज औषध निर्माण शास्त्र पदविका म्हणजेच डी फार्मसी या 2 वर्षाच्या कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. सर माझा स्क्रीन दिसतोय सर्वांना? Yes, sir. Yes. थँक यू. सर प्रथम वर्ष डी फार्मसी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने होत असते व संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, त्याला आपण शॉर्टकट मध्ये DTA म्हणतो, त्यांच्या मार्फत राबवली जाते. आता बी फार्म मध्ये आपले प्राध्यापक गोडसे सरांनी आपणास सांगितलं की ऍडमिशन रेग्युलेटरी अथॉरिटी बी फार्मला 2 असतात, एक ARA आणि एक स्टेट महासेट म्हणून. तर आम्हाला डिप्लोमाला ऍडमिशन रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे अपॉइंटेड केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने. आज जी काही मी तुम्हाला ही माहिती इथं सांगणार आहे ती सर्व माहिती मी ह्या वेबसाईट वरून काढून तुम्हाला शेअर करत आहोत. तर तुम्हाला सुद्धा जर FY डी फार्म संदर्भात प्रवेश प्रक्रियेसंदर्भात डिटेल माहिती घ्यायची असेल तर तुम्ही स्वतः ह्या संकेतस्थळाला जाऊन व्यवस्थित माहिती घेऊ शकता. सर FY डी फार्म या ऍडमिशन प्रणाली प्रोसेस मध्ये त्याला ऑनलाईन सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस या नावाने ही प्रोसेस प्रचलित आहे पद्धत. त्याला आपण सेंट्रली म्हणजे इन शॉर्ट कॅप म्हणतो. त्याचा लॉंग फॉर्म आहे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. या कॅपचा आपल्याला जे पार्टिसिपंट व्हायचं असेल तर आधी जे फार्मसीला ऍडमिशन घेण्यास इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांनी FC सेंटरला जाऊन एक ऑनलाईन फॉर्म भरणं अनिवार्य असतो आणि हा एक ऑनलाईन फॉर्म संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही डिप्लोमा फार्मसी आहेत इन्स्टिट्यूट त्यांना ऍडमिशन साठी एलिजिबल असतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॉलेजला जाऊन ऍडमिशन फॉर्म भरण्याची गरज नाही. मला आता एक महत्वाचा चेंजेस आपणास सांगायचं आहे. डिप्लोमा फार्मसीला मागच्या वर्षापर्यंत टोटल 3 राऊंड होत असायचे, कॅप राऊंड 1, 2, 3. पण महाराष्ट्र शासनाने ह्या वेळेस
कॅप राऊंड हे दोनच ठेवलेले आहे. कॅप राऊंड 3 हा जो थर्ड 3 जो होता त्याला कट केलेला आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जर आता जी काही प्रोसेस ह्या आठवड्यामध्येच आम्हाला त्या संदर्भात सर्क्युलर आलेलंच आहे FC सेंटर सुरू करण्यासंदर्भात. आणि जर तुम्ही ह्या DTA च्या वेबसाईट वरती गेले तर त्यामध्ये त्यांच्या नोटिफिकेशन येत आहे, डिप्लोमा इन फार्मसी ऍडमिशन प्रक्रिया ऑनलाईन थोड्याच दिवसात सुरू होणार आहे. तर आपण सर्वांनी थोडा आता जे इच्छुक आहेत त्यांनी या लीडिंग न्यूजपेपर असेल किंवा आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती थोडं व्यवस्थित लक्ष ठेवायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला योग्य वेळात चांगली माहिती आम्ही देऊ. तर ह्या वेळेस फक्त 2 राऊंड होणार आहे, हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत हे 2 अति महत्वाचे केंद्र असतात आणि त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. एक केंद्र, त्याला पहिलं नाव आहे फॅसिलिटेशन सेंटर, त्याला आपण इन शॉर्ट FC म्हणतो. आणि या FC चा काय रोल असतो, जे विद्यार्थी कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घेऊ इच्छित असेल, मी फार्मसी सांगतोय पण तुम्हाला जर पॉलिटेक्निक असेल, इंजिनिअरिंग असणार, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट असणार, ऍग्रिकल्चर कॉलेज असणार, तर त्या संबंधित FC सेंटरला जाऊन प्राथमिक आपली माहिती, लॉग इन ID, पासवर्ड क्रिएट करून आपलं प्रोफाईल, त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन, डॉक्युमेंट्स अपलोड, हे प्राथमिक जे स्टेप आहे ते तिथं कम्प्लीट करू शकतात. आणि ती खूप महत्वाची स्टेप आहे. जर तुम्ही जे नाही केली तर तुम्ही प्रवेश प्रक्रियेमध्ये एंटर होऊ शकत नाही. म्हणून काळजीपूर्वक FC सेंटरला जाऊन आपण आपलं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. आणि दुसरं सेंटर आहे त्याला आपण ARC नावाने ओळखतो, त्याचा ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटर त्याला आपण असं म्हणतो. या सेंटरला ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालेलं आहे, अलॉटमेंट झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी या ARC ला रिपोर्ट करून आपलं ऍडमिशन कन्फर्म करायचं असतं. तर नाशिक जिल्ह्यामध्ये हे 2 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक आणि मराठा विद्याप्रसारक कॉलेज ऑफ फार्मसी KTHM इथं ARC सेंटर आहे. आणि माझं KK वाघ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चांदोरी, त्याला सुद्धा डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशननी FC सेंटर म्हणून मान्यता दिलेली आहे. सर, आता आपण प्रवेश प्रक्रियेतील जागांच्या विभागणीचा आढावा घेऊया. तर मी तुम्हाला एक इन शॉर्ट मध्ये आपले प्राध्यापक बोरसे सरांनी खूप डिटेल मध्ये दिलेलं आहे. तेच प्रिन्सिपल आम्हा डिप्लोमा फार्मसीला सुद्धा लागू आहे. पण मी तुम्हाला एक ढोबळमानाने सीट डिस्ट्रीब्युशन काय असतं ते मी तुम्हाला सांगतोय. जे कॅप असणार, कॅप सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, द प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट. तर सरांनी गव्हर्नमेंट मध्ये गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, गव्हर्नमेंट एडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज असं पण सांगितलेलं होतं. तर डिप्लोमा फार कमी इन्स्टिट्यूट आहे असे, गव्हर्नमेंट एडेड आणि युनिव्हर्सिटी मॅनेज. तर प्रायव्हेट इन्स्टिट्यूट मध्ये 80% सीट ह्या कॅप साठी रिझर्व असतात आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला 100% रिझर्व असतात. तसेच इन्स्टिट्यूट लेवल सीट, त्यालाच आपण मॅनेजमेंट कोटा असं म्हणतो. तर ते प्रायव्हेट प्रायव्हेट कॉलेजला 20% सीट राखीव असतात आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला कुठल्याही प्रकारचा इन्स्टिट्यूट लेवल किंवा मॅनेजमेंट कोटा नसतो. आणि दुसरी गोष्ट, होम डिस्ट्रिक्ट आणि अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट. आता सरांनी सांगितलं होतं तुम्हाला, आपल्याला जो टेरिटरी आहे युनिव्हर्सिटीचा, आता नाशिक हे पुणे युनिव्हर्सिटीच्या टेरिटरी मध्ये येत असतं. म्हणून जो विद्यार्थी 12वी सायन्स अपियर झालेला असेल तर त्याची होम युनिव्हर्सिटी पुणे असतं. पण आमच्या डिप्लोमा मध्ये तो प्रिन्सिपल नाही फॉलो करू शकत. इथं डिस्ट्रिक्ट लेवल सांगितलेलं आहे. आता डिस्ट्रिक्ट लेवल म्हणजे काय की सर, जो विद्यार्थी 12वी सायन्स ज्या जिल्ह्यातून पास झालेला आहे तो जिल्हा म्हणजे त्याचा होम डिस्ट्रिक्ट. तर त्यासाठी 70% सीट ह्या प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला राखीव असतात. आणि अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट म्हणजे जो विद्यार्थी 12वी सायन्स जळगावला पास झालेला आहे, अपियर झालेला,
आणि त्याला जर नाशिकला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी त्याला नाशिक जिल्ह्यात 30% सीट राखीव असतील. अशा प्रकारे हे सीट डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं. मी तुम्हाला जस्ट एक ढोबळ मानाने सांगतोय, त्याच्यामध्ये अजून सब टाइप्स असे जसं सरांनी सांगितल्यानुसार कॅटेगरी वाईज, लेडीज, जनरल, हे सर्व इथं सुद्धा ऍप्लिकेबल आहे. त्यानंतर सर आपण सरांनी सांगितलंच आहे तसं आमच्या डिप्लोमाला सुद्धा महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी रिझर्वेशन क्रायटेरिया लागू केलेला आहे. आणि हे जे काही मी स्टेटस दिलेलं आहे टोटल 13 कॅटेगरी, या टोटल आता जे काही महाराष्ट्र शासनाने ह्या वर्षासाठी लागू केलेले आहेत, ह्या प्रकारचं रिझर्वेशन ह्या वर्षी लागू असणार आहेत. आपल्या सर्वांना 10 रिझर्व कॅटेगरी ऑलरेडी माहितीच असणार, परंतु मागच्या वर्षापासून आपल्या कानावरती 2 कॅटेगरीचा जास्त म्हणजे बातम्या म्हणजे बंबार्डिंग चालू आहे. त्या आहेत एक ACBC आणि EWS, आणि दुसरं एक ऑर्फन अनाथ विद्यार्थी जे असतात त्यांच्यासाठी 1%, ACBC साठी 12%, EWS 10%. तर मला हे ह्या वर्षासाठी लागू आहे. मागच्या वर्षी ACBC हे 16% रिझर्वेशन ऍप्लिकेबल होतं, परंतु आता शासनाने शैक्षणिक अकॅडमिक मध्ये ACBC ला 12% रिझर्वेशन दिलेलं आहे आणि EWS ला 10% रिझर्वेशन दिलेलं आहे. तर उपस्थित असलेले जे विद्यार्थी आहे किंवा पालक आहेत, मी त्यांना आवाहन करतोय की आपण जर या EWS आणि ACBC चा जर आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर आपण सर्वप्रथम आपल्याला ACBC आणि EWS हे यांचे डॉक्युमेंट्स सर्टिफिकेट आपल्याला काढावं लागणार आहे. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही या रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकत नाही. म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, आपल्याकडे वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करून आपण आपल्याला जर ऍप्लिकेबल असेल तर ह्या 2 कॅटेगरीचा सर्टिफिकेट्स आपण काढून घ्यावे. आणि मी बाकी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स जर काढले नसणार तर त्यांनी काढून घ्या. स्पेशली जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, हे सर्व डॉक्युमेंट्स. पात्रता तर फार्मसी, डिप्लोमा फार्मसी प्रथम वर्षाला ऍडमिशन घेण्यासाठी काय पात्रता असेल? डिग्री लेवलला सरांनी आधीच तुम्हाला सांगितलंय, B.Pharm 4 वर्षाच्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याला पात्रता आहे विद्यार्थी हा भारतीय नागरिक असायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्याला PCB, PCM मध्ये ओपन कॅटेगरीला 50% आणि रिझर्व कॅटेगरीला सर्व कॅटेगरी ACBC, EWS सर्वांना 45% असायला पाहिजे. पण डिप्लोमा फार्मसीला पात्रता अशी आहे, हा विद्यार्थी हा भारतीय नागरिक असायला पाहिजे. त्यानंतर तो 12वी सायन्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मिनिमम 35% मार्क्सने त्याला 150, 135 किंवा मग 45%, 50% PCB, PCM ला अशी कुठलीही अट नाही. विद्यार्थी हा फक्त 12वी सायन्स उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्याला PCB किंवा PCM किंवा मॅथ, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सर्व सब्जेक्ट त्याने घेतलेले असले तरी तो पात्र आहे ऍडमिशन घेण्यासाठी. आणि याला MSCAT ची आम्हाला आवश्यकता नाही. डिप्लोमा फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थ्याला MSCAT अपियर असणं किंवा त्याचा नॉन स्कोर 0 असेल, 0 स्कोर, MSCAT ची रिक्वायरमेंट नाहीये. फक्त विद्यार्थी हा 12वी सायन्स आणि ज्याला रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा असेल तर तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे. ही पात्रता आहे फार्मसीला ऍडमिशन घेण्यासाठी, डिप्लोमा फार्मसी. त्यानंतर हे डॉक्युमेंट्स, आवश्यक डॉक्युमेंट्स, ज्यावेळेस विद्यार्थी FC सेंटरला येतो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तर त्यांनी हे कॅटेगरी वाईज
कॅटेगरी वाईज हे सर्व डॉक्युमेंट्स त्याच्याकडे ओरिजिनल स्वरूपात असणं गरजेचं आहे, तरच त्याचं रजिस्ट्रेशन होईल. जर त्याच्याकडे एकही डॉक्युमेंट नसेल, यापैकी मी जे काही मेन्शन ग्रीन केलेलं दिलं ओके, त्या एकही नसेल तर त्याचं त्या दिवशी त्याला रजिस्ट्रेशन करता येणार नाही, त्याला परत घरी जावं लागेल. तर ही लिस्ट जर खरोखर तुम्हाला म्हणजे सिरियस असणार तुम्ही, मला वाटतं तुम्ही त्याचे फोटो काढा किंवा लिहून ठेवा, आणि आपण ज्या वेळेस ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस कॅटेगरी वाईज हे सेट लावून ओरिजिनल आणि त्याचे झेरॉक्स सेट घेऊन तुम्ही FC सेंटरला जाणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही आणि एकाच दिवसात पहिल्याच फेरीत तुमच्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन होईल. महत्वाची गोष्ट, आम्हाला डिप्लोमा फार्मसीला कास्ट व्हॅलिडिटीची अजिबात गरज नाहीये. जे का डिग्री कोर्सेसला आवश्यकता असते ऍडमिशन FC सेंटरलाच द्यावं लागतं, परंतु डिप्लोमा फार्मसीला कास्ट व्हॅलिडिटीची गरज नसते. त्यानंतर मी दिलेलं आहे 10वी 12वीचे मार्कशीट असणार, त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. जे विद्यार्थी CBSE ICSE बोर्डातून पास आउट झालेले आहेत त्यांना ग्रेड मध्ये मार्क दिलेले असतात, तर त्यांनी त्या संबंधित स्कूलला कॉन्टॅक्ट करून त्यांच्या लेटर हेड वरती ते ग्रेड मार्कांमध्ये कन्वर्ट करून तसं एक FC सेंटरला घेऊन यायचं असतं. आणि शासनाने सर्वच कॅटेगरीसाठी स्कॉलरशिपची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. जर आपल्याला म्हणजे आपणास स्कॉलरशिपचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याकडे फॅमिली इन्कम सर्टिफिकेट सुद्धा मागच्या वर्षाचं असणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांनी फॅमिली इन्कम सर्टिफिकेट सुद्धा काढून ठेवणं गरजेचं आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट महत्वाचा डॉक्युमेंट आहे आणि ते ही व्हॅलिड असायला पाहिजे 31 मार्च 2021 पर्यंत, आणि ते फक्त SBC VJNT OBC कॅटेगरीसाठी लागू आहे, ACBC ला नाही. डोमिसाइल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, म्हणजे जो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी आहे आणि तो रिझर्वेशन साठी अप्लाय करतोय रिझर्वेशन मधून, तर त्याला तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे हे दाखवणं गरजेचं आहे. म्हणून त्याला डोमिसाइल नसेल तर बर्थ सर्टिफिकेट आणि त्यामध्ये आपला जन्म कुठल्या गावात झाला होता, तो गाव, ते तालुका, जिल्हा, तर तो इलिजिबल होतो. महत्वाचा पॉइंट अजून दुसरा, जे विद्यार्थी FC सेंटरला येणार आहे त्या विद्यार्थ्यांचं नॅशनलाइज बँक मध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे, आणि ते अकाउंट आधार कार्डला लिंक ही असणं गरजेचं आहे. का तर मी आधीच सांगितलं की सर्व कॅटेगरीला स्कॉलरशिप मिळत असते, तर ही ती स्कॉलरशिप जी असते तर त्या नॅशनलाइज बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर होते आणि जे आधार लिंक असेल त्याच अकाउंटला ट्रान्सफर होते. म्हणून आपण सर्वांनी आपल्या स्वतःचं विद्यार्थ्याचं नॅशनलाइज बँक अकाउंट ओपन करणे आणि ते अकाउंट आधार कार्डला लिंक करून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचं अकाउंट चालत नाही, लक्षात घ्या, स्वतः विद्यार्थ्यांचं अकाउंट असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता आपण प्रवेश प्रक्रियेचा गाभा असणाऱ्या मुख्य मुद्द्यांकडे वळूया. ते हा प्रवेश प्रक्रियेचा मुख्य गाभा आहे. जर DTA जे सरांनी सांगितलं त्यानुसार आमचं डिप्लोमा इन फार्मसी त्याचं सुद्धा एक DTA नोटिफिकेशन डिस्प्ले करत असतं त्यांच्या वेबसाईट वरती, आणि महाराष्ट्रातल्या लीडिंग न्यूजपेपर लोकमत असेल, सकाळ, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया, या सर्व लीडिंग पेपरला नोटिफिकेशन पब्लिश करतं. आणि त्यामध्ये प्रत्येक स्टेपला एक पिरियड दिलेला असतो, स्पेसिफिक टाइम दिलेला असतो. त्या टाइम मध्ये विद्यार्थ्यांनी ते ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं असतं. तर प्रथम काय असतं, विद्यार्थ्यांनी स्वतः FC सेंटरला येऊन ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरणं गरजेचं असतं. FC सेंटरला आल्यानंतर विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग केलं जातं. त्याच्यानंतर त्याला डॉक्युमेंटची लिस्ट दिली जाते, कुठल्या कॅटेगरीनुसार तो ऍडमिशन घेऊ इच्छित आहे, त्याच्याकडे ते डॉक्युमेंट आहे का नाही. जर सर्व डॉक्युमेंट असतील तर त्याचं लॉग इन ID, पासवर्ड क्रिएट करून त्याचं प्रोफाईल बनवलं जातं, त्याची बेसिक इन्फॉर्मेशन त्यामध्ये भरली जाते. त्यानंतर त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स स्कॅन करून त्या
DTEच्या वेबसाईट वरती अपलोड केले जातात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्याचा ऑनलाईन ऍप्लिकेशन कन्फर्म केलं जातं FC सेंटरला आणि शेवटी FC इन्चार्ज त्यांना एक एक्नॉलेजमेंट रिसिप्ट देत असतं. त्या रिसिप्ट वरती FC इन्चार्ज FCचा स्टॅम्प मारलेला असतो आणि सही असते FC इन्चार्जची. हे डॉक्युमेंट खूप महत्वाचं असतं. प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं की हे डॉक्युमेंट जोपर्यंत तुमचं ऍडमिशन कुठल्या इन्स्टिट्यूटला होत नाही तोपर्यंत सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. ओरिजिनल स्वरूपात, झेरॉक्स चालणार नाही. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होत असते. या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये या कालावधीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे की त्या विद्यार्थ्यांनी आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड यूज करून आपला नाव, आपली कॅटेगरी, आपली भरलेली माहिती बरोबर आहे का नाही. बरोबर असेल तर प्रश्न मिटला. जर चुकीचं काही माहिती असेल, कॅटेगरी चुकीची असेल किंवा नावाच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक झालेली असेल तर ते आपण FC सेंटरला प्रत्यक्ष जाऊन करेक्शन करू शकतात. तर ही स्टेप सुद्धा महत्वाची आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघायची. त्यामध्ये काही चुका असेल तर लगेच दुसऱ्या दिवशी FC सेंटरला जाऊन ते क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. आणि शेवटी मग फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होत असते. फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर प्रत्येक कॉलेजला कॅटेगरी वाईज जनरल, लेडीज, ST, OBC सर्व कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन जे आहेत, व्हॅकंट सीट मॅट्रिक्स ते DTEच्या वेबसाईट वरती पब्लिश होत असतं. आणि त्यानुसार ही स्टेप फार महत्वाची असते. त्याच्यावरून आपल्याला खूप अंदाज येतो की आपण कुठल्या कॉलेजला ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे, अप्लाय करायला पाहिजे. पण बरेच विद्यार्थी ही स्टेप स्किप करतात, ते दुर्लक्ष करतात. तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी आधी DTEच्या वेबसाईट वरती जाऊन आपण कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ इच्छित आहे त्या कॉलेजमध्ये आपल्या कॅटेगरीसाठी जागा अवेलेबल आहे का नाही हे सुद्धा त्यांनी बघणं गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म जो असतो तो म्हणजे त्याला आपण ऑप्शन फॉर्म म्हणतो. म्हणजे कॅप 1 राऊंड साठी त्याला ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं असतं. त्या ऑप्शन फॉर्म भरत असताना तो 1 ते 300 कॉलेजचे नाव ऍड करू शकतो ऍट ए टाइम. परंतु प्रेफरन्स नंबर 1 जो असेल त्याला तिथं जर ऍडमिशन मिळालं तर त्या कॉलेजला त्याला ऍडमिशन घ्यावंच लागतं. जर नाही घेतलं तर तो प्रोसेसच्या बाद होतो, प्रोसेस म्हणून बाद होत असतो. प्रेफरन्स नंबर 2 आणि 300 त्याच्यामध्ये तुम्हाला जर ऍडमिशन मिळालं असेल आणि मला तुम्हाला इथं सांगायचं आहे अलॉटमेंट ऑफ राऊंड 1 कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला जर कुठल्या इन्स्टिट्यूटला अलॉटमेंट झालेलं असेल तर ते कॉलेजचं डिटेल्स घ्या आणि स्वतः जर शक्य होत असेल तर त्या कॉलेजला जाऊन भेट द्या. कारण काय होतं, आपण वेबसाईट बघतो, वेबसाईट वरती आपण कॉलेजचे खूप छान छान बिल्डिंग, फोटो काहीतरी खूप रंगवलेलं असतं आणि ते बघून आपण एकदम ऍडमिशन कन्फर्म करतो. तर असं न करता आपण स्वतः ज्या कॉलेजला अलॉटमेंट झालेला आहे अशा कॉलेजला प्रत्यक्ष व्हिजिट देणं गरजेचं आहे. तिथं गेल्यानंतर त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा. इन्फ्रास्ट्रक्चर बघितल्यानंतर स्टाफ आहे का, लॅबोरेटरीज आहेत का, प्रॅक्टिकल करण्यासाठी क्लासरूम बघा. तुम्ही जर स्वतः जाऊन तिथे जर बघितलं तर तुम्हाला खरोखर वेबसाईट वरती दिलेले फोटो आणि प्रत्यक्षात असलेले फोटो यामध्ये खूपच जमीन आसमानचा फरक दिसतो. आणि त्यानंतर मग तुम्ही निर्णय घ्या की आपल्याला हे कॉलेज घ्यायचंय का नाही घ्यायचंय. कारण 2 वर्ष तुम्हाला तिथं राहावं लागणार आहे. तर एक चांगला घरच्यांशी विचार विमर्श करून मग तुम्ही डिसाईड करा. तुम्हाला वाटलं नाही घ्यायचं असेल तर तुम्ही ARC ला जाऊन तुम्ही तुमचं ऍडमिशन रिपोर्ट करायचं आहे. तुम्हाला फ्रीज करायचं असेल फ्रीज करा, नॉट फ्रीज करायचं असेल नॉट फ्रीज करा. हे सर्व ऍक्टिव्हिटी तुम्ही ARC ला जाऊन करू शकता.
त्यानंतर परत तुम्ही सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म भरू शकता, ऑनलाईन ऑप्शन फॉर्म. त्यामध्ये तुम्ही आधी जे काही दिले असणार त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतात. त्याला आपण बेटरमेंट ऑप्शन म्हणतो. बेटरमेंट म्हणजे तुम्हाला जे आधी काही मिळालेलं आहे किंवा कोणाला काहीच मिळालेलं नाहीये यांच्यासाठी. तर राऊंड 2 चे अलॉटमेंट झाल्यानंतर आता मी तुम्हाला मागे सांगितलं की यावेळेस फक्त 2 राऊंड होणार आहे. तर 2 राऊंड राऊंड 2 ला जे अलॉटमेंट झालेले ते फायनल असणार आहे आणि तुम्हाला ते जे काही कॉलेज मिळालं असेल त्या कॉलेजला ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. त्यासाठी अलॉटमेंट रिसिप्ट प्रिंट काढायची, त्यानंतर ते फ्रीज करायचं आणि ERC ला जाऊन त्या ERC ला जाऊन ओरिजिनल डॉक्युमेंट FC सेंटरने दिलेला एक्नॉलेजमेंट रिसिप्ट, त्यानंतर तिथं मागच्या वर्षी जवळपास ओपन कॅटेगरीला 5,000 रुपयाचा DD आणि रिझर्व्ह कॅटेगरीला 1,000 रुपयाचा DD भरणं गरजेचं असतं. हे सर्व प्रक्रिया ERC ला केल्यानंतर तुम्ही शेवटी फायनल रिपोर्ट टू फायनल इन्स्टिट्यूट, ज्या इन्स्टिट्यूटला तुम्हाला ऍडमिशन मिळालं आहे त्या कॉलेजला रिपोर्ट करून ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. त्यावेळेस फक्त 2 राऊंड होणार आहे. त्याच्यामुळे ही प्रोसेस एकदम शॉर्ट मध्ये होणार आहे. सर्वांनी व्यवस्थित निर्णय घेऊन पुढील पावलं उचलायचे. सीट अलॉटमेंट अँड ऍक्सेप्टन्स मी जे सांगितलं आधी, ज्या विद्यार्थी आहेत ज्यांना फर्स्ट प्रेफरन्सला अलॉटमेंट झालेलं आहे त्याला ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे. जर त्या इन्स्टिट्यूटला त्यांनी ऍडमिशन घेतलं नाही तर तो प्रोसेस मधून बाद होणार आहे. त्याला सेकंड राऊंडला म्हणजे तो इलिजिबलच नाहीये. पण प्रेफरन्स नंबर 2 आणि 300 यामधील कुठल्याही कॉलेजला त्याला जर ऍडमिशन मिळालेलं आहे आणि तो ज्या प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन त्याला जर वाटलं की हे कॉलेज बरोबर नाहीये, मला परत सेकंड राऊंडला जायचं आहे, तर तो नॉट फ्रीज ऑप्शन यूज करून सेकंड राऊंडला जाऊ शकतो. तरी त्यासाठी त्याला ERC ला जाऊन रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. सीट ऍक्सेप्टन्स चॉईस फॉर कॅन्डिडेट फ्रीज, मी तुम्हाला जे सांगितलं सर, जे ऑप्शन फॉर्म मधील पहिला जर प्रेफरन्स दिलेला असेल आणि जर विद्यार्थ्याला सीट अलॉट झाली तर तो ऑटो फ्रीज होतो पहिल्या ऑप्शन साठी. म्हणजे कॅन्डिडेटला ते सीट अलॉटमेंट ऍक्सेप्ट करून ERC ला पुढील प्रक्रियेसाठी रिपोर्ट करावं लागतेच करावं. तो कॅन्डिडेट पुढील राऊंड मध्ये भाग घेऊ शकत नाही. एकदा विद्यार्थ्यांनी फ्रीज केलं की तो पुढील राऊंड साठी इलिजिबल नसतो. नॉट फ्रीज ही संकल्पना अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या ऑप्शनच्या व्यतिरिक्त इतर ऑप्शनला सीट अलॉट झाली असेल तर ते पुढील राऊंड मध्ये भाग घेऊ शकतात. पुढील राऊंड मध्ये जर कॅन्डिडेटला वरील पर्यायातील एखाद कॉलेज अलॉट झालं तर आधीच्या राऊंडची सीट अलॉटमेंट ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. म्हणजे बेटरमेंट ऑप्शन्स याला आपण म्हणू शकतो की आपल्याला एक कॉलेज XYZ कॉलेज मिळालेलं आहे, त्या कॉलेजला आपण जाऊन भेटलो, कॉलेजचे इन्फ्रास्ट्रक्चर फॅकल्टी नाहीये, मग आपल्याला ते कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नाहीये. मग तो काय करेल, त्याच्या लॉग इन मध्ये जाऊन ते नॉट फ्रीज करणार, त्याची प्रिंट काढून ERC ला रिपोर्ट करेल. रिपोर्ट केल्यानंतर तिथं तो ओरिजिनल डॉक्युमेंट, नॉट फ्रीज केल्याची प्रिंट, FC सेंटरचं ओरिजिनल डॉक्युमेंट, FC इन्चार्जने साईन केलेलं आणि फीज ओपन कॅटेगरी साठी असेल तर 5,000 रुपयाचा DD किंवा रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर 1,000 रुपयाचा DD देऊन तो त्यामध्ये रिपोर्टिंग करून ठेवेल. पण तो सेकंड राऊंडला इलिजिबल होतो. आणि त्यानंतर त्यांनी ऑप्शन राऊंड 2 कॅप राऊंड साठी ऑप्शन फॉर्म भरायला त्याला तो इलिजिबल असेल, त्यांनी फॉर्म भरला आणि त्याला जर दुसरं कॉलेज मिळालं तर तो दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घेतो आणि जे आधीच मिळालं होते ऑटोमॅटिकली कॅन्सल. किंवा असं होतं की त्याला तेच कॉलेज परत त्याच राऊंडला मिळतं तर त्याला ते ऍडमिशन घेण्याशिवाय पर्याय नसतो. इथं फ्रीज आणि नॉट फ्रीजचं असं एक बेसिक प्रिन्सिपल्स आहे.
रिजेक्शन ऑफ सीट. आता अलॉटेड झालेली सीट आहे ते केव्हा रिजेक्ट होत असते? जर सीट अलॉटमेंट झाल्यानंतरही एक विद्यार्थी GRC ला रिपोर्टिंग करत नाही, अशा वेळेस ती सीट रिजेक्ट होत असते. आणि दुसरं, कॅन्डिडेटने ERC ला गेल्यानंतर DD किंवा DD जो आहे फी, ऍक्सेप्टन्स फी 5,000 रुपये ओपन कॅटेगरी आणि 1,000 रुपये रिझर्व कॅटेगरीसाठी, तो DD असेल, तो दिला नसेल, तर अशा केस मध्ये सुद्धा ती सीट रिजेक्ट केली जाते. पण आताच्या या लॉकडाऊनच्या कालावधीत मे बी ही कंडिशन थोडी याच्यामध्ये शिथिलता येईल. DDच्या ऐवजी आपण ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन त्यामध्ये अवेलेबल असेल. ऑनलाईन ऑप्शन्स तुम्ही करू शकतात, म्हणजे ऑनलाईन पेमेंट करू शकतात तुम्ही. त्यानंतर या वर्षी एक विद्यार्थ्यांच्या हितासाठी खूप छान असा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारने, DTA ने. याच्या आधी काय व्हायचं, विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाली तर बऱ्याच वेळा त्या विद्यार्थ्यांना कळत पण नव्हतं. लॉग इन ID पासवर्ड विसरला जायचा, तर त्याचं तो बघत पण नव्हता. नंतर त्याला कधीतरी कळायचं की मला ऍडमिशन मिळालेलं होतं, मग तो कंप्लेंट करायचा. आणि मग तो एकदा का त्या अलॉटमेंट झालेली सीट आहे आणि त्या स्पेसिफिक कालावधीमध्ये ERC ला जर रिपोर्टिंग केलं नाही तर तो प्रोसेस मधून बाद व्हायचा. मग ते विद्यार्थी परत कंप्लेंट करायचे. तर आता या वर्षी एक छान असा निर्णय घेतलेला आहे DTA ने आणि महाराष्ट्र शासनाने, की जे विद्यार्थी कॅप राऊंड 1 मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरू शकले नाही किंवा ऑनलाईन फॉर्म भरलेला आहे आणि त्याला अलॉटमेंट सुद्धा झालेली आहे, पण तो काही कारणास्तव ERC ला जाऊ शकला नाही, तरी तो सेकंड राऊंडला एलिजिबल आहे. ही एक मोठी म्हणजे मोठा चांगला निर्णय, विद्यार्थी हित लक्षात घेता हा निर्णय सरकारने घेतलेला आहे. इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग. त्यानंतर फेज 3 मध्ये विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळालं आहे कॅप 2 नंतर, कॅप 2 फायनल राऊंड असणार. विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः त्या प्रत्यक्ष ज्या इन्स्टिट्यूटला ऍडमिशन मिळालाय तिथं व्हिजिट देणं गरजेचं आहे. त्यासोबत त्याच्याजवळ सीट ऍक्सेप्टन्स विथ फ्रीज ऑप्शन कन्फर्म बाय ERC, त्यांचा एक्नॉलेजमेंट रिसिप्ट, त्यानंतर ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट, तो कुठल्या कॅटेगरीतून ऍडमिशन घेतोय ते सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल स्वरूपात, 3 पासपोर्ट साईजचे फोटो, 3 सेट ऑफ झेरॉक्स ऑफ ऑल डॉक्युमेंट्स. हे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे 3 सेट झेरॉक्स असायला पाहिजे. आणि ज्या कॉलेजची जी काही फीज असेल कॅटेगरी वाईज ती त्याला तिथं पेड करावं लागतं. तिथं गेल्यानंतर त्या कॉलेजचा स्वतःचा ऍडमिशन फॉर्म असतो, तो फॉर्म त्यांनी भरून द्यायचा. त्यासोबत हे सर्व डॉक्युमेंट्स लावायचे आणि त्या कॉलेजला ते जमा करायचं असतं. तुम्ही त्या कॉलेजला फी पेड केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय इन्स्टिट्यूट त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन कन्फर्म करतं DTA वेबसाईट वेबला जाऊन, त्यांच्या इन्स्टिट्यूटच्या लॉग इन ID मध्ये जाऊन, आणि शेवटी त्याला एक ऍडमिशन कन्फर्मेशन लेटर इश्यू करतं, त्याच्यावरती प्राचार्यांची साईन असतं. अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचं त्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन कन्फर्म होतं. त्यानंतर मागे आपण बोललो की सीट डिस्ट्रीब्युशन, कॅपला 80% आणि मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेवल कोट्याला 20%. तर 20% हे जे ऍडमिशन असतं इन्स्टिट्यूट लेवलचं, तर ते ऍडमिशन कसं होत असतं, त्याला काय क्रायटेरिया आहे? तर त्याला जे फेज 1 आहे, जो विद्यार्थी त्याला सर्व राऊंड संपल्यानंतरही किंवा त्याला कुठं ऍडमिशन मिळाले नाहीये, बरोबर, तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही मॅनेजमेंट कोटा त्याला इन्स्टिट्यूट लेवल मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. आणि त्यासाठी काही बेसिक गोष्ट त्यांनी केलेली आवश्यक पाहिजे. पहिली गोष्ट, त्यांनी FC सेंटरला जाऊन ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यामध्ये त्याला त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा दाखवायचे आणि FCचं एक्नॉलेजमेंट रिसिप्ट सुद्धा घ्यायची. FCचा एक्नॉलेजमेंट रिसिप्ट जर त्यांनी घेतली असेल तर त्याला एक
फायनल मेरिट लिस्ट नंबर मिळतो, मेरिट नंबर मिळतो. त्या मेरिट नंबर वरती तुमचं इन्स्टिट्यूट लेवल कोट्याचं ऍडमिशन होतं. जर तुमच्याकडे मेरिट नंबर नसेल तर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलला ऍडमिशन मिळत नाही. म्हणून कॅप ऍडमिशन प्रोसेस, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस मधील फेज 1 हे इन्स्टिट्यूट लेवल कोट्यामध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. त्यांनी ते कम्प्लीट स्टेप करणं गरजेचं आहे. जर त्यांनी FC रजिस्ट्रेशन केलं नसणार, त्याला फायनल मेरिट नंबर मिळत नाही. फायनल मेरिट नंबर मिळाला नाही तर त्याला मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन मिळणार नाही. म्हणून ज्यांना कोणाला इन्स्टिट्यूट लेवलला ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी सुद्धा FC रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. आणि त्यांना ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची कुठलीही गरज नसते. तो त्या इंडिव्हिज्युअल कॉलेजला जाऊन ते ऍडमिशन घेऊ शकतो. तर हे एक मी थोडक्यात आपणास प्रथम वर्ष डी फार्मसी प्रवेश प्रक्रियेबद्दल मी आपणास माहिती दिली आहे. आणि या संदर्भात आपल्याला काही क्युरीज असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आपल्याला विचारू शकतात. आणि मी माझा स्क्रीन आता देशमुख मॅडम यांच्याकडे हँडओव्हर करत आहोत. सर्वांचं पुनश्च आभारी. थँक्यू. देशमुख मॅडम. हे करू ना कॅमेरा. हा हॅलो सर. हा म्हटलं सर बघा, हो 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 मी माझ्या थँक्यू पतीला सर. दिलेली आहे माहिती. ज्यांना काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर विचारू आपण, सांगू त्यांना हो हो माहिती आपल्यापर्यंत. हे ना खूपच कमी आहेत. किती होते? ऐकू आता आपण प्रश्नोत्तराच्या तासाकडे वळूया. आणि उपस्थित विद्यार्थी, पालक यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात, डिप्लोमा किंवा डिग्री, बॅचलर ऑफ फार्मसी, बी फार्म आणि डी फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा काही माहिती तुम्हाला विचारायची असेल, काही प्रश्न तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी विचारू शकतात. त्यासाठी तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन मार्क दिसत असेल, एक प्रश्नचिन्ह दिसत असेल, त्या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकतात तुमच्या मनातला प्रश्न किंवा तुम्हाला विचारायची माहिती. आणि दुसरं आहे, तुम्ही तुमचा हँड रेस करून या ठिकाणी आम्हाला दाखवू शकतात. आम्ही तुम्हाला अनम्यूट करून आणि तुम्ही आमच्याशी प्रत्यक्ष बोलू शकतात. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं आम्ही या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर काही प्रश्न असतील तर आम्हाला क्वेश्चन बॉक्स मध्ये किंवा हँड रेस करून तुम्ही विचारू शकतात. आता काही मुलांनी चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. यश पवार म्हणून एक स्टुडंट आहे, त्याने असं विचारलंय की बी फार्मसीची फीज किती आहे. आता फीज ही बहुतेक त्याला कोणत्या कॅटेगरीची हवी येते काही आपल्याला समजत नाही की ही कॅटेगरीनुसार असते. ओके, जर त्याने तसं सांगितलं तर आपल्याला कॅटेगरीनुसार फी सांगता येईल. ओके, ओबीसीची फी आहे आपल्याकडे 65,000 रुपये वर्षाला. आणि इतर कॅटेगरीची फी हवी असेल तुम्ही सांगू शकता, तसं विचारा स्पेसिफिकली. ओपन कॅटेगरीची फी 1,20,000 आहे. NT, VJ, DT अशी कॅटेगरी असेल तर साधारण फी बसेल तुम्हाला 14,000 रुपये.
ओबीसी असेल तर 65,000 रुपये, SC ST असेल तर फी नसते. आपण फक्त एक स्टुडंट इन्शुरन्स घेत असतो 190 रुपये. नंतर एक प्रश्न आलेला आहे, प्रथमेश पगार, वेन स्टार्टिंग बी फार्मसी ऍडमिशन. हा सर्वांपुढचाच प्रश्न आहे. पण डिप्लोमाची प्रोसेस लवकरच चालू होते, याबद्दल हिरोळे सर सांगतीलच. पण बी फार्मसीच्या प्रोसेसमध्ये थोडस एक सीईटी मुळे एक अडथळा आहे, कारण आपली सीईटी झालेली नाही आणि सीईटी घेण्याची सध्या परिस्थिती ऐकून दिसून येत नाहीये. आणि ती सीईटी नसेल तर मग त्यासाठी मात्र तो प्रवेश नियंत्रण कायदा असल्यामुळे महाराष्ट्र शासनाला त्यातून एक मार्ग काढावा लागेल. पण अजून तरी त्याचं पिक्चर काही क्लिअर नाही. व्हॉट इज फीज व्हॉट इज फी ऑफ FC सेंटर असं शंतनू कदमने विचारलंय. त्या FC सेंटरला काहीही फी नसते. FC सेंटर मध्ये ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या फ्री असतात. त्याच्यामुळे FC सेंटरला काही नाही, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तिथे तुम्हाला तिथे काही प्रिंट जरी मिळाल्या तरी त्या फ्री असतात, कारण त्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट FC सेंटरला ती मदत करत असतं आर्थिक स्वरूपात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारे FC सेंटरला फी आकारली जात नाही. पुढचा प्रश्न आहे, बी फार्म साठी PCB ला 128 मार्क्स आहे तर इलिजिबल होऊ का? आणि सीईटी ला मार्क्स चांगले असेल तर होऊ शकते का ऍडमिशन? ठीक आहे. तर तेजस पाटील विचारतोय, आता हे बघा, मागच्या वर्षीचे जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत त्यानुसार तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल किंवा तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला PCB किंवा PCM कोणत्याही ग्रुपला कमीत कमी 135 मार्क हवे. 134 सुद्धा चालतात, कारण ते राउंडिंग होऊन मग 45% होता. पण या वर्षीचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर बदलला तर ते बघावं लागेल. पण मागच्या वर्षीच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार 128 होऊ नाही शकत. पण परत एकदा लक्षात घ्या की हे एलिजिबिलिटी मागच्या वर्षाची आहे, ह्या वर्षाची नाही. त्यानंतर फी संदर्भात मी सांगितलंय, त्याच्यामुळे या व्यतिरिक्त काही प्रश्न आहे का? ओके, बी फार्मसी फर्स्ट इयर. व्हॉट इज फीज ऑफ ARC सेंटर? परत तसंच प्रश्न, ARC सेंटरला ही कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही. ओके, तिथे पण ज्या काही सुविधा तुम्हाला उपलब्ध असतील त्या मुक्त असतात, म्हणजे फ्री ऑफ चार्ज. विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी घेतली जात नाही. पुढचा काय प्रश्न, बी फार्मसी फर्स्ट ऍडमिशन प्रोसेस. या प्रश्नामध्ये काही क्लिअर होत नाही. बी फार्मसी फर्स्ट ऍडमिशन प्रोसेस म्हणजे नेमकी काय माहिती हवी तुम्हाला? तुम्ही हे जर स्पेसिफिक विचारलं, ते जर केव्हा चालू होते असं विचारायचं असेल तर अजून त्या प्रकारचं कोणतंही नोटिफिकेशन आलेलं नाहीये. प्रोसेस चालू होण्याच्या आधी मुळात हे ठरवावं लागणार आहे शासनाला की सीईटीचं काय करायचं. जर सीईटी होणार असेल तर त्या बेसिसवर ऍडमिशन होतील, आणि जर होणार नसेल तर त्यासाठी पर्यायी निकष जाहीर करावे लागतील. तर त्याचं अजून काही त्या संदर्भात अजून काही डिसिजन झालेला नाही. जो डिसिजन ज्यावेळेस होईल त्याच वेळेस तो तुम्हालाही समजेल, कारण शक्यतो ते टीव्हीवर पण येईल. पुढचं आहे, सायबर कॅफे किंवा घरी ऑनलाईन फॉर्म भरणे आणि FC ला येऊन फॉर्म भरणे यात काय फरक आहे? ओके, FC ला येऊन फॉर्म भरला तर काय फायदा होऊ शकतो आणि कसा? ओके, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं की ज्यावेळेस तुम्ही घरी फॉर्म भरता, बहुतेकांच्या घरी आता लॅपटॉप असतो, कॉम्प्युटर असतो, इव्हन मोबाईल मध्ये पण काही जण ट्राय करतात किंवा सायबर कॅफेला जातात. तर बहुतेक जण शक्यतो सायबर कॅफेमध्ये जातात. सायबर कॅफेचा जो काय ओनर असेल, तिथला जो काय मालक असेल, तर तो काय टेक्निकल एक्सपर्ट नसतो. तो म्हणजे फार्मसीची ऍडमिशन प्रोसेस असेल किंवा इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस असेल किंवा कोणत्याही प्रोफेशनल कोर्सची ऍडमिशन प्रोसेस असेल, याचा तो एक्सपर्ट नसतो. त्याच्यामुळे तो फक्त डेटा एंट्रीचं काम करतो आणि शक्यतो त्याला कमी वेळात जास्त फॉर्म भरायचे हा त्याचा टार्गेट असतो. त्याच्यामुळे तिथे खूप साऱ्या चुका होऊ शकतात. बहुतेक ठिकाणी काय होतं की तुमचे डिटेल्स चुकतात, म्हणजे तुमची मार्क एंट्री चुकते किंवा डॉक्युमेंट अपलोड चुकतं.
म्हणजे कुठे कुठे कोणतं डॉक्युमेंट लावावं, हे डॉक्युमेंट नसेल तर त्याला पर्यायी डॉक्युमेंट काय, या गोष्टी पण चुकतात. आणि मग हे सगळं एडिट करावं लागतं. त्यापेक्षा काय करायचं की नंतरही एफसी सेंटरला तुम्हाला यावं लागतं एडिट करायला. त्यापेक्षा ही प्रोसेस जर तुम्ही एफसी सेंटरला केली तर तुम्हाला तिथे गाईड करण्यासाठी एक्सपर्ट स्टाफ अवेलेबल असतो. तुम्हाला कोणत्याही तुमच्या शंकेचं निरसन करण्यासाठी. जर ती एफसी सेंटरला सॉल्व्ह होऊ शकत नसेल तर एफसी सेंटर हे यांच्या हायर अथॉरिटीला इन्क्वायरी करून तुमच्या जी काही क्वेरी असेल, जो काही प्रश्न असेल त्याचं निरसन करण्याचा ते प्रयत्न करते. आणि हे एक लक्षात ठेवा, तुम्ही हे जर सायबर कॅफेमध्ये केलं तर तो तुमच्याकडनं चार्जेस घेणार. मग ते त्यानुसार असतात, सिजनल असतात. कोणी 100 रुपये घेईल, काही 200 रुपये घेईल आणि ती जास्त असतील. ओके, हे सगळं तुम्हाला कॉलेजमध्ये, सपोज के वाघ फार्मसी कॉलेजमध्ये तुम्ही आला किंवा चांदोरीला के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी डिप्लोमासाठी तुम्ही एफसी ला गेले तर हे सगळं तुम्हाला फ्री मध्ये मिळते. ओके, तर शक्यतो माझी सगळ्यांना ही विनंती असेल की तुम्ही कुठेही जा पण एफसी सेंटर मध्ये जाऊन ही प्रोसेस करणं कधीही चांगलं. ईडब्ल्यूएस फीज काय आहे असं ते म्हणतायत. ओके, ईडब्ल्यूएस साठी फीज ही ओबीसी, ओके, ओबीसी कॅटेगरीला जी असते तीच एसीबीसी ला पण असते, म्हणजे मराठा समाजासाठी जे आरक्षण जाहीर झालंय आणि तीच ईडब्ल्यूएस लाही असते. तर साधारण 65,000 रुपये तुम्हाला के वाघ कॉलेज ऑफ फार्मसी साठी फी असेल. ओके, एफसी मीन्स, ओके, असं एक आलेलं. एफसी म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर. ओके, फॅसिलिटीचा अर्थ असतो मराठीमध्ये सुविधा, ओके, म्हणजे सेवा. ती आपल्यासाठी दिलेली सुविधा आहे. ओके, तर तुमच्यासाठी एक फॅसिलिटी राज्य शासनाने तुम्हाला दिली आहे प्रवेश प्रक्रियेसंदर्भात. तर ते कॉलेज तुमच्यासाठी फॅसिलिटी म्हणून काम करतं. फॅसिलिटेशन सेंटर. आणि एआरसीचं आहे ऍडमिशन रिपोर्टिंग सेंटर. तुमचा शक्यतो एआरसीचं काम काय असतं की ऑप्शन फॉर्म नंतर ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शन अलॉट होतो तो कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला एआरसी ला एकदा जावं लागतं. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा एआरसी ची कामं असतात, पण ते त्यांचं महत्वाचं काम. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असेल तर हा, अजून एक प्रश्न असा आलेला होता मगाशी की के वाघला हॉस्टेल फॅसिलिटी आहे का. तर नाशिकचं जे बी फार्मसीचं कॉलेज आहे ह्या कॅम्पसमध्येच कॅम्पसचं एक हॉस्टेल आहे. तिथे मुलींचं एक सेपरेट हॉस्टेल आहे, मुलांचं एक सेपरेट हॉस्टेल आहे. आणि अतिशय छान अशी हॉस्टेल फॅसिलिटी आपल्याला नाशिकच्या कॅम्पसमध्ये आहे. आणि हॉस्टेलची फी ही साधारण 60,000 रुपये वर्षाला, ज्याच्यामध्ये तुमचं राहणं खाणं हे सर्व येतं. तर ती फॅसिलिटी इथे उपलब्ध आहे. आणि प्लस नाशिकच्या म्हणजे कॅम्पसचा अजून एक तुम्हाला ऍडव्हान्टेज असा आहे की जर तुम्हाला हॉस्टेलला राहायचं नसेल तर कॅम्पसच्या बाहेरच इतरही राहण्याच्या खूप साऱ्या सोयी सुविधा आहेत. तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचं अकोमोडेशन इथे अरेंज करू शकता. अजून एक आलंय, माय मार्क्स टोटल 126, देन आय शुड वेट फॉर क्रायटेरिया टू चेंज फॉर बी फार्म और टेक ऍडमिशन इन डी फार्म. you can go for D Farm also, okay, or you now again remember criteria change of criteria म्हणजे होईलच असं काही नाही. लक्षात घ्या, माझा सांगण्याचा उद्देश होता की आम्ही आज जे काही प्रेझेंट केलं आहे यासाठी जे काही निकष वापरले ते मागच्या वर्षीचे आहेत. आणि मागच्या वर्षीच्या निकषांनुसार तुम्हाला कमीत कमी 135 मार्क कॅटेगरीमध्ये असाल तर लागतील आणि 150 मार्क तुम्हाला उपपंच असाल तर लागतील. तर ह्या क्रायटेरियामध्ये जे बसत नाही त्यांच्यासाठी एक आशेचा किरण काय आहे, जर यावर्षी पात्रता निकष बदलले तर. ओके, त्याच्यामुळे मी तर म्हणेल की तुम्ही नक्की डी फार्म साठी ट्राय करावं. आणि जर डी फार्मचे क्रायटेरिया बदललेत देन यू डेफिनेटली ट्राय फॉर बी फार्म. ओके, परत तोच प्रश्न येतोय. ओबीसी ची फी 65,000 रुपये नाशिकची फी आहे बी फार्मसीची. परत एक प्रश्न आलाय की सर एफसी सेंटरला फॉर्म हा कोणत्या ठिकाणी फिल करायचा. एफसी सेंटरला आल्यानंतर इथे तुम्हाला त्यासाठी एक सेपरेट रूम अलॉट केलेली असते. तुम्ही के वाघ फार्मसी कॉलेजला आला तर एक सेपरेट कम्प्युटर लॅब तुम्हाला फॅसिलिटेशन सेंटर म्हणून अवेलेबल असेल. तुम्हाला गाईड करण्यासाठी तिथे फुल टाइम स्टाफ असेल. इव्हन फॉर्म फिलिंग करण्यासाठी तुम्हाला असिस्ट करण्यासाठी सुद्धा स्टाफ असेल. त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेज पर्यंत यावं लागेल. नंतर मग तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील की ती प्रोसेस नक्की काय आहे.
अजून एक प्रश्न असा आलेला होता की ओपन स्टुडंटसाठी स्कॉलरशिप च्या काही फॅसिलिटीज आहेत का? तर ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी एक वर्षानुवर्ष जी स्कीम अवेलेबल आहे ती आहे EBC, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास साठी आपली महाराष्ट्र शासनाची EBC स्कीम असते. त्याच्या अंतर्गत तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला साधारण निम्मी फी बसते प्रत्येक कोर्सेससाठी. ज्या कॉलेजची जितकी फी आहे त्याच्या साधारण तुम्हाला निम्मी फी बसेल. तुम्ही जर इथे ऍडमिशन घेतलं किंवा कॉलेज ऑफ फार्मसीला तर तुम्हाला इथे 1,20,000 फी आहे तर तुम्हाला ती 65,000 रुपये फी तुम्ही ओपनच्या अंतर्गत जर EBC साठी जर पात्र झाला तर 65,000 रुपये फी हा एक ऑप्शन तुम्हाला असू शकतो. दुसरा एक प्रश्न आला आहे की ST कॅटेगरी साठी फीज फॉर डी फार्मसी. एक लक्षात घ्या की SC आणि ST साठी दोघांसाठी फी कोणतीही नसते, म्हणजे डेव्हलपमेंट फी नसते आणि कॉलेज फी ट्युशन फी नसते. तुम्हाला फक्त KK मध्ये जो काही स्टुडंट इन्शुरन्स असतो तो तुम्हाला मात्र काढावा लागेल. त्या व्यतिरिक्त तुम्हाला डिप्लोमा असो किंवा डिग्री असो कोणतीही फी तुम्हाला भरावी लागणार नाही. नंतर आहे इंजिनिअरिंग बॉईज हॉस्टेल आणि फार्मसी बॉईज हॉस्टेल आर टुगेदर. यस, ती जी हॉस्टेल फॅसिलिटी आहे शंतनू कदमने विचारलंय की ते एकच आहे का? नाशिकचे KK जे हॉस्टेल आहे ते पूर्ण कॅम्पसचं हॉस्टेल आहे. कॅम्पसमध्ये जितके काही कोर्सेस आहेत त्या सर्वांसाठीच ते हॉस्टेल आहे. पण मग तुम्हाला तिथे तुमचे रूममेट्स तुमच्या कोर्स नुसार चूज करता येतील तेवढं ती फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल असेल. नंतर आहे प्रथमेश पगार विचारतोय ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू आहे का बी फार्मसी साठी? तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अजून कोणत्याही प्रोफेशनल कोर्सेस साठी चालू झालेलं नाहीये. अजून एक मायनॉरिटी स्टुडंटचा एक प्रश्न एकाने विचारलेला आहे, त्याचा आन्सर पण दिलं गेलंय, हिरोळे सरांनी आन्सर दिलंय आय थिंक. तर तो बाकी पण इतर जे ऐकताय त्यांना पण सांगायचं की जी मायनॉरिटी स्टुडंट असतील म्हणजे मायनॉरिटीच्या अंडर जे येतात ते मुस्लिम, शीख, जैन, बुद्ध, तर त्यांच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम असते आणि त्यांच्यासाठी एक फिक्स अमाऊंट स्कॉलरशिपची दर वर्षाला मिळते. साधारण सध्या ती 25,000 अमाऊंट आहे. तर ही अमाऊंट, आणि त्याचं एक वैशिष्ट्य असं की तुम्ही त्यासाठी कॅप मधनच ऍडमिशन घेतलं पाहिजे असंही काही नाही. तुम्ही मॅनेजमेंट कोट्यातनं जर सुद्धा ऍडमिशन घेतलं तरी सुद्धा तुम्हाला मायनॉरिटीची स्कॉलरशिप मिळू शकेल. हा बहुतेक फीजचे प्रश्न आहेत. तर डी फार्मसी फी किती आहे? तर हिरोळे सरांनी त्याचा आन्सर केलाय की 74,000 रुपये वर्षाची डिप्लोमाची फी आहे आणि ही ओपन कॅटेगरीसाठी आहे. तुम्ही परत ज्या कॅटेगरीत बसाल त्यानुसार ती फी बदलेल. ओके, मग डी फार्मची OBC ची फी आहे 40,000 रुपये. 40,554 रुपये एक्झॅक्टली सांगायचं तर. परत तेच येत आहे की वेन ऍडमिशन प्रोसेस इज गोइंग टू स्टार्ट. अगेन देयर इज नो गाईडलाईन्स रिसिव्ड फ्रॉम एनी ऍडमिशन रेग्युलेटिंग अथॉरिटी येट. बट जेव्हा ते होईल ते तेव्हा तुमच्यापर्यंत कन्वे केलं जाईल. तुमचा सगळ्यांचा डेटाबेस आता आमच्याकडे कलेक्ट झालेला आहे. आणि परत एक हे सेशन कन्क्लूड करताना एक सांगावंसं वाटतं की KK फार्मसी इन्स्टिट्यूट म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री दोघांनी मिळून आम्ही काही व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत. बहुतेक मुलं कदाचित त्या ग्रुपमधनं ते जॉईन झालेले असतील आणि जी मुलं जॉईन झालेली नाहीयेत ओके तर तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता. त्यासाठी तुम्ही आमच्यापैकी कुणालाही फोन करा किंवा आमच्याकडे जे नंबर आहे त्यांना आम्ही तिथे ऍड करू. ओके, तर ऍड केल्यानंतर तिथे राहा, शक्यतो लेफ्ट करू नका. कोणतेही ऍडमिशन रिलेटेड ज्या काही अनाउन्समेंट असतील ओके नोटिफिकेशन असतील ते शेअर केली जातील. आणि या व्यतिरिक्तही जर तुमच्या काही शंकांचं समाधान झालेलं नसेल ओके तर तुम्ही पर्सनली कॉल करू शकता. इथे जे काय आता स्क्रीनवर नंबर डिस्प्ले झालेले आहेत हिरोळे सरांच्या सेमिनार मध्ये पण होते, इथं मी जे काय प्रेझेंटेशन केलं तिथे पण काही कॉन्टॅक्ट नंबर होते, तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे काही प्रश्न आहेत ते विचारू शकता. हिरोळे सर. हा सर बोला. हॅलो. हा,
तर हे क्वेश्चन आन्सर बऱ्यापैकी माझं संपलंय, कारण प्रश्न तेच आहेत आणि शक्यतो आपण सगळ्या प्रश्नांचं आन्सरिंग केलंय. तुम्हाला काही yes. बोलायचं असेल म्हणजे या रिलेटेड, क्वेश्चन आन्सर रिलेटेड किंवा इतर काय अनाउन्समेंट असेल तर माझ्या मते तुम्ही बोलावं. नाही सर, आता जे काही विद्यार्थ्यांनी आपल्याला क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये पाठवले त्याचा आपण बऱ्यापैकी खूप छान असं त्यांना उत्तर दिलेलं आहे. हो. एकही असा क्वेश्चन आपण सोडलेला नाहीये, हा. बरोबर. तर आता मला असं वाटतं की आपण कन्क्लुजन करायला काही हरकत नाही. डॉक्टर जैन सर त्यांचं काही मेसेज वगैरे आलेला आहे का? जैन सरांचा मेसेज आलाय की ते जॉईन नाही करू शकत, असं तुम्ही कंटिन्यू करा असं ते म्हटलं. सर मला वाटतं आता हे खूप म्हणजे आपलं क्वेश्चन आन्सर सेशन पण छान झालेलं आहे आणि आपण तुम्ही बऱ्यापैकी त्यांना खूप छान माहिती दिली. तर मला वाटतं आता आपण म्हणजे जे कन्क्लुजन करायला काही हरकत नाही. हो हो, मग ठीक आहे. मी डॉक्टर नारखेडेंना सांगतो, ते तुमच्या येस कार्यक्रमाची येस सांगतो. डेफिनेटली सर. येस येस हो येस. हो. नमस्कार, मी प्राध्यापक सुशील प्रभाकर नारखेडे आणि आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे जात आहोत. आभार प्रदर्शन हा सर्वात महत्वाचा, त्याशिवाय कुठलाही कार्यक्रम परिपूर्ण होत नाही आणि अशी आभार मानण्याची काम हे मला मिळाल्याबद्दल मी आभारी आहे. सर्वप्रथम मी प्राध्यापक संदीप गोडसे सर यांचे आभार मानतो. सर, तुम्ही बी फार्मसी ला प्रवेश घेण्याची प्रक्रिया, त्यामध्ये येणारे मुद्दे हे फार सुंदर आणि सहज पद्धतीने आज पालक आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तुमचे खूप खूप आभार. त्यानंतर प्राध्यापक आर.ए. हिरोळे सर, प्राचार्य केकेवाग इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चांदोरी, डी फार्मसी कॉलेज, यांचे मी आभार मानतो. हिरोळे सर, आपण डिप्लोमा इन फार्मसी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती अगदी सुंदर आणि तुमच्या प्रेझेंटेशन मधनं एकदम समजेल अशा भाषेतनं सांगितली. मी अपेक्षा करतो की ही प्रोसेस, ही पद्धत, प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या पालकांच्या लक्षात आलेली आहे आणि त्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा फायदा होईल. धन्यवाद हिरोळे सर. त्यानंतर केकेवाग एज्युकेशन ट्रस्ट आणि अध्यक्ष आणि त्यासोबत सर्व ट्रस्टी मंडळ यांचे मी आभार मानतो. त्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी आणि आम्हाला परवानगी दिली. कॉलेजचे प्राचार्य के.एस. जैन सर यांचे मी आभार मानतो. त्यांचं मार्गदर्शन हे नेहमीच आमच्यासाठी मोलाचं आहे आणि ते असे कार्यक्रम करण्यामध्ये आम्हाला नेहमी सतत मदत करत असतात, मोटिवेट करत असतात. सर, आपले खूप खूप आभार. त्यानंतर मी माझे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी, ज्यांचं मला या कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी, सक्सेस होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी सर्वांची मदत लाभली, त्या सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार मानू इच्छितो. त्यानंतर माझे टेक्निकल स्टाफ, टेक्निकल टीम आणि ऍडमिशन टीम या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो, ज्यांचा सहकार्य हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मला आणि आम्हाला पूर्ण टीमला सर्वांना लाभलं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, विद्यार्थी आणि पालक जे आज हा कार्यक्रम अटेंड करत आहेत, त्यांनी त्यांचा बहुमूल्य वेळ दिला आणि या फार्मसी औषध निर्माण शास्त्राच्या ऍडमिशन संदर्भातील प्रवेश प्रक्रिया जाणून घेतली. तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही या कामासाठी, या कार्यक्रमासाठी दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि हा कार्यक्रम यासोबत, या आभार प्रदर्शनासोबत संपतो आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. हिरोळे सर, हिरोळे सर, सरांना आवाज
हॅलो सर. हा हा, कार्यक्रम- हिरवळे सर. हा सर. हा एक हा मिनिट. म्हटलं कन्क्लूड करायचं ना, संपवायचं, एंड करायचं. सर यस यस कन्क्लूड हा. कन्क्लूड करा सर. हो हो हो. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी, भविष्यासाठी शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक आणि यशस्वी व्हा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.